मित्रांनो, आज तुम्ही बघत असाल माझी कंडिशन कोणत्या प्रकारे आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मी नेहमी खुश असतो, तर त्या पद्धतीने मी आज नाही आहे. मित्रांनो, तुम्ही बघत असाल की माझी जी काही एक्स वाईफ होती, तर तिचा मी विषय कधीही माझ्या कोणत्याच ब्लॉगमध्ये मी काढत नाही ना, मी मागं पण काढत नाही मित्रांनो. परंतु बघा, मी यातून किती जरी बाहेर निघायचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती माझी मागून कशी बदनामी करते ना, आज मी तुम्हाला याचं सर्व लाईव्हच आता मी तुम्हाला दाखवणार आहे. जे काय असेल ना ते पुराव्यानिशीच मी दाखवणार आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं ना, हा तिच्यामुळे तू फेमस झालाय, असं झालंय, तसं झालंय, किंवा ती सुद्धा व्यक्ती जी मी खूप अत्याचारी महिला आहे, माझ्या खूप अत्याचार झालेले आहेत, माझं असं झालं तसं झालं, म्हणजे समाजाला ती दाखवते एक कसं, करते एक काय. आता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय ना कोणी कमेंट पण करू नका मित्रांनो. कारण कसं आहे माहिती आहे का, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत नाही, व्हिडिओला लगेच एक 2-3 मिनटं गेली का लगेच तुमचे कमेंट चालू होतात. पण पूर्ण व्हिडिओ बघा, समोरच्याची कंडिशन काय ती बघा. आज तो एवढं ठोस पाऊल उचलतोय. आता मला सांगा, माझी जी बायको आहे रुमाना, माझा जो भाव आहे सोन्या दादा ज्याला तुम्ही बोलता, तर यांची काय चूक आहे? ह्यांची ही बदनामी का करते या? तर ती बदनामी कशी करते ना, याचं लाईव्ह तुम्हाला आहे ना मी व्हिडिओ शूटिंग आत्ता मी दाखवणार. फक्त ते तुम्ही नीट बघा आणि बघून आहे ना तुम्ही त्या कमेंटमध्ये त्या व्यक्तीला उत्तर द्या की तू ही कायसाठी करते. ती जर माझं आता वर्ष 1.5 वर्ष झालं मिटलंय ना, मग माझ्या ह्याच्यातच ती का भाग घेते या? तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट करू नका, आणि त्याच्यानंतर तुमच्या निर्णयाची मी कमेंटद्वारे मी वाट बघतोय. आणि याचप्रमाणे तुम्ही कोणाला जरी साथ द्यायची असेल ना, सत्याला साथ द्या. कारण कसं आहे, खोटं हे कसं असतं, तो फक्त स्क्रीन समोर येणार, खोटं खोटं बोलणार, पण प्रत्येक वेळेस मला काय करावं लागतं, ती व्यक्ती काय बोलली का मला पुरावं, ती व्यक्ती काय बोलली का मला पुरावे, पुराव्याशिवाय मला काही करता येणं झालंय का, तर मी पुरुष आहे ना, पुरुष आहे, त्याच्यामुळे मला पुरावे दाखवणे गरजेचं भागच आहे या. ती महिला असल्यामुळे तिनं काही ती तोंडाला येऊन येऊन तिनं काही जरी बडबडलं तरी तिचं ते खरं वाटणार. पण कोणताही व्यक्ती असू द्या, जगण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण बदनामी कोणाची असली करू नये. आणि असली एवढ्या थर्ड लेवलची तिनं बदनामी केली ना, की अक्षरशः मी तोंडानं पण सांगू शकत नाही. मी लाईव्हच तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा पुढे. हेलो। हाँ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई। फोन कैसे करे हो? थे, मैं बाहर था, मिस कॉल देखा आपका। हाँ करी थी, कैसे? मैंने बोले बहुत दिन हुआ, कॉल नहीं, मैसेज नहीं, कुछ नहीं। घर में कैसे सब भाई? हाँ, सब अच्छे ना, आप कैसे हो? अच्छा अल्हम्दुलिल्लाह। हाँ। भाई काम ऐसा था कि हाँ। शिरवा में पार्लर है ना, मेरे वो सिस्टर का पार्लर है। कौन सा? वो मेरा पार्लर नहीं क्या? हुमेरा पार्लर। हाँ। हाँ हाँ हाँ, उनका। उसको इनवाइट करने का था, हाँ, आपको और भाभी को। क्या वो करते? ये प्रमोशन के वास्ते। हाँ 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 बहुत दिन से वो भी आपको ट्राई कर रही, मेल हाँ वगैरह कर रही हूँ, मगर हाँ आपका कुछ मैसेज नहीं, रिस्पांस नहीं। हाँ हाँ इसके वजह से उसका मेरे को फोन आया, हाँ हाँ हाँ। तो मैंने बोली चलता फिर एक बार भाई के कान पे डालती। वो आपके उनके कैसे के पैसा? रिलेटिव है भाई, वो होय रिश्ते में लगती मेरे। होय। कहाँ पे? शिरवळ में? हाँ शिरवळ में चलेगा उसका पार्लर। नाम वो क्या बोले? हुमेरा। हाँ वो हाँ। आपकी एक्स वाइफ नहीं क्या, उनके पार्लर में गई थी? अच्छा 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 अच्छा, हाँ हाँ हाँ, आए थे बंद। वहाँ 14 अगस्त को, सॉरी 13 अगस्त को। हाँ 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 हाँ। याद है क्या? आया क्या अभी? आया आया, मगर एक्चुअली आज क्या हुआ है, उनके बारे में थोड़ा ऐसा गलत मैसेज मेरे कान पे आए, यानी क्या चीज भाई? कि उस तो कि वो अच्छे करते नहीं, उनके तरफ जाओ मत, वो कुछ ऐसा खराब यानी कि यूज करते वैसा तो क्रीम भाई कुछ भी वैसा। नहीं है, नहीं क्या, बहुत अच्छी है वो। तो हाँ। मैं आपको उसको मतलब कॉन्फ्रेंस पे लो क्या, आप बात करके क्या उसके साथ? ठीक है, हाँ देखो देखो ना। हाँ, चलता है, लेती एक मिनट। हाँ। हम्म। ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइनवर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइनवर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन. हेलो। हाँ बोल ना. हाँ तो मेरा, मैंने सुलेमान भाई को फोन किया है, वो भी जानते हैं अभी, उनसे बात करो। हेलो। सिरियसली अभी लाईन पे? हाँ हॅलो. हाँ बोला ना. हा दादा, तुम्ही कसे आहात?
हा मस्त आहे. तुम्ही कसे काय? अरे बापरे, मला वाटतच नाही मी तुमच्याशी बोलते. म्हणजे भरपूर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तुमच्याशी कॉन्टॅक्टच नाही झाला माझा. तुम्हाला मेलवर केले, मेसेजेस वगैरे भरपूर केले. होय. हो, ऍक्च्युली मला तुम्हाला इन्व्हाइट करायचं होतं त्यावेळेस. तर मी तुम्हाला भरपूर कॉल केले, मेसेजेस केले, तर तुमचा काही रिप्लायच नाही आला. सॉरी बरं का. मग मी तुमची एक्स वाईफ जी होती ना त्यांना इन्व्हाइट केलं. होय. नाही लगेच आला. हो, त्यामुळं. कुठे आलं आपलं पार्लर? कुठे प्रॉपर? ऍक्च्युली माझं पार्लर शिरवळमध्ये आहे. प्रॉपर शिरवळमध्ये पार्लर आहे माझं. आता नवीनच झालंय, 3-4 महिने झाले ओपन करून. अच्छा. एक आपलं केलंय छोटंसं. अच्छा. तुम्हाला इन्व्हाइट करायसाठी मी भरपूर म्हणजे प्रयत्न केला. त्यासाठी म्हटलं कधी येताय तुम्ही मग? आता येऊ ना, असं जरा थोडं कामातूनही झाल्यानंतर तेच जरा मी आली त्याला पण आता तेच बोललो. म्हणजे माझ्या कानावर थोडं जरा हे बोल ना आलीचा. अगं दादाच्या कानावर आले असं की तुझ्या पार्लरमध्ये क्रीम वगैरे तू चांगली युज करत नाही, काय चाललंय असं? काय म्हणजे असं पण बोलू शकतं? म्हणजे खूप तेच ज्यांना तुम्ही इन्व्हाइट केलं होतं ना त्याच व्यक्तीने हे अशा प्रकारचं हे म्हणजे काम केलेलं आहे तिनं. ते मला जरा काय आले, जरा माझ्याजवळ कानावर मेसेज वगैरे आले जरा. अरे बापरे. मग नक्की काय म्हणजे तुमचा काही वाद वगैरे काही झाला का नंतर त्याच्या? नाही, वाद वगैरे असं काहीच नाही झाला. ज्यावेळेस मी त्यांना मेल केला त्यांचा रिप्लाय आला, मग मी त्यांना इन्व्हाइट केलं, मग आमची डेट फिक्स झाली. मग मी त्यांना घ्यायला गेले. माझी स्वतःची गाडी आहे. माझ्या मिस्टरांना सांगितलं 1 दिवस काढा बाबा तुम्ही, आणि मग मी त्यांना घ्यायला गेले. तिथून घेऊन आले, इथे फोटोशूट झाला. थोडंसं असं फक्त की एवढं त्यांना सांगितलं होतं कोलॅबरेट वगैरे करा व्हिडिओजला, तर त्यांनी तेवढं केलं नाही. कोलॅबरेट वगैरे काही केलं नाही. मला काय माहिती का नाही केलं. बट माझं असं बोलणं पण झालं होतं त्यांच्याशी की त्यांना पैसे वगैरे किती द्यायचे, काय द्यायचे. तर ते बोलले तुमच्या हिशोबाने काही म्हणजे तुमच्या हिशोबाने द्या, तसं काय नाहीये. मग मी त्यांना एक वॉच वगैरे गिफ्ट केलं आणि मग त्यांना साडी वगैरे त्यांच्या मम्मीला गिफ्ट केली. बरंच काही झालं आमचं, म्हणजे एक दिवस आमचा खूप चांगला केला. पण ते मला हेच कळत नाहीये. नाही ते म्हणजे तुम्हाला रेफर करत नाहीयेत असं हे आलेलेत माझ्याजवळ. म्हणून म्हणलं एवढं सगळं झालं मग आले त्याला मी तेच बोललो की आता म्हणजे तुमचं नाव असं का, मग आपण बोलतो का नाही बाबा एखाद्या आपण वाईनची जर ऍडव्हर्टाईज केली तर ते आपल्या अंडर ती लोक जाणार आणि ते त्या व्यसनाच्या आधारे जाणार. मग असं उगाच कोणाचं नुकसान होऊ नये ना, म्हणून म्हणलं तुमचं काय झालं का काय? नाही दादा, असं आमचं असं काही झालं नव्हतं. असं भांडण वगैरे काही झालं नव्हतं आमचं. बट तिने नाही केलं, काय माहिती. तिला बहुतेक मला असं नंतर वाटलं की तिला पैसे वगैरे हवे होते का काय माहिती. तसं तिने सांगितलं असं स्पष्टीकरण तर मी दिलं असतं. आता तिने एवढं म्हणजे ते चुकीचं माझ्या पार्लरची बदनामी करते बाहेर म्हटलं, मला हे खूप चुकीचं वाटतंय हो. म्हणजे वाईट पण वाटतंय खूप की माझ्या पार्लरची बदनामी का करतीये. म्हणजे काही पैसे वगैरे दिले नाहीत का तुम्ही त्यांना? नाही, तिचं बोलणं माझं झालं होतं. बट मी तिला पैशाचं पण विचारलं होतं. ती मला पैशा बाबतीत काही बोलली नाही. मग मी तिला एक एक्सपेन्सिव्ह वॉच गिफ्ट केलं. टायटन रागाचं मी तिला 6,000चं वॉच गिफ्ट केलं आणि तिच्या मम्मीला एक 2,000ची साडी गिफ्ट केली. म्हणजे मला असं वाटलं की पैशाला महत्व देण्यापेक्षा आपण एक गिफ्टिंगला महत्व देऊ की गिफ्ट तिच्याकडे राहील ते. त्यामुळे मी पैशाला महत्व नाही दिलं. जर तिने तसं बोलली असती तर मग मी गिफ्टच्या ऐवजी मी तिला पैसे दिले असते. असं पण मी फोटोशूट वगैरे ऑलरेडी केलं ना तुम्ही एवढा खर्च. म्हणजे जवळजवळ वॉचसाठी 6, त्यानंतर साडीसाठी 2, म्हणजे 8,000 रुपये तरी झाले. बाकीचं फोटोशूट वगैरे पण काही केलं ना तुम्ही? हो दादा, म्हणजे फोटोशूट केलं. फोटोशूटला माझे 6,000 रुपये गेले. प्लस मी तिला स्वतःहून घ्यायला गेले होते. मी तिला म्हटलं तुम्ही या, बट ती मला काय बोलल्या की मला नाही जमणार इतक्या लांब यायला, म्हणजे नाही का असं मी एकटी कशी येऊ. मग मी मिस्टरांना माझ्या फोर्स केला की प्लीज तुम्ही एक दिवस काढा, आपण घ्यायला जाऊयात. मी तिला घेऊन आले. येताना आम्ही मध्ये नाश्ता पण केला हॉटेलमध्ये. मग इथे आले, इथला पूर्ण डे स्पेंड झाला, फोटोशूट झाला, मेकअप झाला. संध्याकाळी आम्ही तिला सोडवायला मी परत शिरवळमधून बारामतीला गेले. तिला रात्री 10 वाजता मी तिच्या बिल्डिंगच्या खाली सोडलं. म्हणजे थोडं नेटवर्क मध्ये आहे, तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो, हा बोला. येतोय का दादा? येतोय आता येतोय. म्हणजे खूप दादा मी तिच्यासाठी एवढं केलं आणि ती माझं बदनामी करते. मला
ऐकूनच ते असं वाटतं की अशी का करायला लागली. म्हणजे तिला जर पैसेच पाहिजे होते दादा तिने स्पष्ट मला पैसे सांगितलेच ना ते. मी एवढं खर्च करण्यापेक्षा 15,000 तिच्या हातात ठेवले असते ना दादा. मला वाटलं तुमचं बाबा काय बिनसलंय का काय. कारण की तुमचं एवढं प्रमोशन म्हणजे काय होतं आता भले जरी आम्ही म्हणजे मी त्या व्यक्तीला ब्लॉक केलेलं आहे त्या व्यक्तीने मला ब्लॉक केला असेल नसेल ते माहित नाही पण जे पाठवणारे लोक असतात ना शेवटी आता दाखवणारे असतात बघा हे असं आहे अमुक आहे तमुक आहे हे आहे ते आहे मग त्याच्यामध्ये मला ते तसं दिसलं म्हणून मी आलेजाला बोललो म्हणलं असं जरा माझ्या कानावर आहे त्या पार्लर बद्दल मग कसं काय असं नाही का. फक्त दादा एवढं झालं होतं काय झालं होतं मी ज्यावेळेस इथे फोटोशूट झाला आमचा त्यावेळेस मी ते म्हटले मला की मी गेल्यानंतर कॉलिब्राईट करते. तुमची एक्सवाईफ मला बोलली की मी कॉलिब्राईट करते तर म्हटलं ठीक आहे चालेल करा बट तिथं गेल्यानंतर तिने मला कॉलिब्राईटच नाही केलं. मग मी फक्त तिला कॉलवर आम्ही एवढं विचारलं की तुम्ही कॉलिब्राईट का नाही करत आहे मग ती मला बोलली मला कॉलिब्राईटच करता येत नाही. म्हणजे असं 1-2-3 पॉसिबल आहे का ते येत नाही कसं. बघा ना दादा म्हणजे असं आता मी कोणाला बोलवलंय तर त्यांना हे सगळं येतच ना आणि याच्या आधी पण त्यांनी कॉलिब्रेट केलेच असतील ना व्हिडिओ तर त्यावेळेस मग त्या मला काय बोलल्या मी एखादाच व्हिडिओ तुमचा कॉलिब्रेट करू शकते मी काय तुमची जाहिरात करू का. आता दादा मी तिला कशासाठी बोलवलं होतं. बरोबर आहे एवढा खर्च केला ना तुम्ही मग. हो दादा मी 15,000 रुपये खर्च करून तिला म्हणजे माझी एवढी ऐकत नाही दादा मी एवढा खर्च करू शकते. बरोबर आहे. माझं पार्लरचा थोडं म्हटलं पार्लरला आपण थोडं वरती आणण्यासाठी थोडंफार काहीतरी करावंच लागेल. नेटवर्क मध्ये थोडा आवाज ब्रेक होतोय. हॅलो हा बोला येतोय आता येतोय. म्हटलं दादा मी खरंच बोलवणार नव्हती पण काय झालं माहितीये का मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला दादा तुमच्याशी कॉन्टॅक्ट होतच नव्हता बरेच दिवस झाले मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते तुमच्याशी. तुमच्याशी कॉन्टॅक्टच झाला नाही मला त्यांच्याशी एकदा मेल झाला त्यानंतर लगेच त्यांनी रिप्लाय दिली. आवाज नाही होतोय ब्रेक होतोय. हॅलो येतोय का दादा आवाज. हा येतोय आता. हा मग लगेच तिने मला रिप्लाय केला मग रिप्लाय केल्यानंतर मग आमचं लगेच बोलणं झालं. बस थोडं फक्त कॉलिब्रेट करून चाललं होतं काय बोलल्या की मी एखादाच व्हिडिओ करू शकते मी तुला एवढं पण बोलले असं नसतं म्हटलं. आता आई साहेबांचे मी सगळे व्हिडिओ आणि हे त्यांना फॉलो करते. ते आवाज ब्रेक होतोय तुमचा मला आवाज ब्रेक होतोय का. हॅलो हा येतोय आता. येतोय का. हा आता येतोय. हा दादा मी काय म्हंटल एक मिनिट दादा येतोय का आवाज. हा येतोय. हॅलो हा येतोय आता आवाज. हा म्हटलं दादा मी काय म्हंटल आई साहेबांचे मी सगळे व्हिडिओज फॉलो करते. आता आई साहेबांनी जर कोणाकडे मेकअप केला तर आई साहेब 5-6 व्हिडिओला कॉलिब्रेट करतात. हो तर मला काय म्हणली ती मग मी काय जाहिरात करू काय आता तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओज बघा एखाद्याच व्हिडिओला मी तुम्हाला कॉलिब्रेट करू शकते. मग म्हटलं ठीक आहे बाबा जाहिरात करू म्हणजे तुम्हाला बोलवलं होतं कशासाठी. हो ना दादा बरोबर आहे का नाही. आता मी तुम्हाला एक सांगू का दादा. बोला ना. हुमेरा म्हणजे हॅलो येतोय का आवाज. आता ऐक एवढं सगळं झालंय ना मग तू मला जे सांगितलं ना ते सगळं आता दादाला सांगून टाक कारण की तुझ्या पार्लरची बदनामी होती. हे सगळं लपून ठेवण्याने काय होणार आहे का. नाही बरोबर मग जे आहे ते सगळं तर दादा ऍक्च्युली जे काही झालं म्हणजे जी ती इच्छा माझ्याकडे आली ना त्यावेळेस तिने ना पहिले तर आल्यानंतर तिने मला तुमच्या काही गोष्टी तुमच्या पर्सनल असतील त्या सांगायच्या चालू केल्या आणि ती खूप चुकीचं बोलली म्हणजे मी माझ्या तोंडाने नाही बोलू शकत दादा तुम्हाला तुम्ही समजू शकता मी तुम्हाला काय बोलते खूप म्हणजे तुमच्या वाईफच्या तुमच्या भावाच्या ह्यांचं सगळं नाव घेऊन ती खूप चुकीचं बोलली माझ्यापाशी. म्हणजे आताच्या वाईफचा आणि भावाच्या बद्दल. हो म्हणजे दादा ती आहे ना तुमच्या पर्सनल गोष्टी बाहेर काढत होती. आता तर मला असं वाटतं की तिला तर त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही पाहिजे बरोबर आहे ना. नाही आता तर सर्व मिटलेलं ना तिचं नाव बदललंय माझं नाव बदललंय माझं नाव तिच्या मागं नाही मग हे कशासाठी. मग ते हे हुमेरा बरोबर माझं बोलणं झालं ह्या गोष्टीवर मी असं तुम्हाला नाही काही सांगितलं पण आता एवढं सगळं बाहेर आल्यानंतर मला पण असं वाटतं की हुमेराने सगळं सांगून टाकावं काय आहे काय नाही. काय नक्की मॅटर काय झालं काय बोललेत का ते. हो म्हणजे भरपूर खूप म्हणजे मी खरं सांगू का दादा मी तोंडाने नाही बोलू शकत इतक्या खराब गोष्टी बोलल्यात त्या आणि त्याचा माझ्याकडे प्रूफ आहे म्हणजे मी काय केलं होतं माहितीये का मी कोणी कस्टमर माझ्याकडे आला ना दादा माझा व्हिडिओ मेकअप करताना किंवा कुठल्याही गोष्टी माझ्या पार्लरमध्ये होतात ते सगळं करताना माझं बिफोर आफ्टर करायला हो सगळं मी शूट करून ठेवते. तर ज्यावेळेस मी शूट केलं त्यावेळेस ते सगळं
रेकॉर्डिंग जे काही ते बोलली ना ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये ऍक्च्युली रेकॉर्ड झाले दादा. अच्छा, कोण कोण त्यांच्यावर कोण कोण होतं? त्यांच्या बरोबर त्यांची आत्याची, हा ती पण एक गोष्ट ती मला बोलल्या आत्याची मुलगी कोणतरी होती त्यांची. आत्याची मुलगी? हा कोणतरी होती ती आत्याची मुलगी असं काहीतरी म्हणते. कोण कोण आलं होतं त्यांच्या तिकडून? त्या आत्याची मुलगी, तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा. हे तर मला माहित पण नव्हता हे 3 जण येणार आहेत म्हणून. ते मला येताना काय बोलली, मी आत्याची मुलगीला घेऊन येते. म्हणजे ठीक आहे. आणि मी ज्यावेळेस घ्यायला गेले का त्या आत्याची मुलगी, तिचा नवरा, तिचा मुलगा हे सगळे जाणारे होते 3 जण. आणि यांचा सगळा सुद्धा खर्च मी केला दादा त्यांचा, माहिती का. त्यांना तिथून आणलं इथपर्यंत, इथून परत पोहोचवणं घरपर्यंत सगळं मी केलं. तरीही साधारण किती किलोमीटर आहे म्हणजे बारामती शिरवळ जवळ 70-80 किलोमीटर असेल? हा 80 किलोमीटर घर आहे. बापरे, म्हणजे 80 दोन्ही 160 किलोमीटरचा खर्च तुम्ही केला तो? हो दादा, मी एवढं केलं तरी माझ्या पार्लरची तिने, आणि मी पहिल्याच व्यक्तीला असं बोलवलं तिला आणि तिने माझ्या पार्लरची बदनामी केली. म्हणजे असं काही घडलं नव्हतं आमच्या दोघांच्या. ते तुम्ही आता काय आता माझ्याबद्दल काय बोलले काय नाही, तुमचे ते व्हिडिओ ते प्लीज पाठवा की मला, म्हणजे शॉर्ट मला कळेल तर नक्की काय. ठीक आहे दादा, चालेल, मी पाठवणार. कारण ती चुकीचे बोलली असेल माझ्याबद्दल. बघा ना, मी ऐकतो ना, मग काय चुक आहे काय खरं आहे ते मी बघतो, म्हणजे नक्की मला पण कळेल ना बाबा ती काय माझ्या मागून. आता जर सगळं आमचं मिटलंय ना, मग माझा विषय कशाला घ्यायचा. आणि दादा तेच तर मला चुकीचं वाटलं ना, की बाबा आता तुमचं सगळं झालंय, संपलाय विषय. हो, मग आता कशाला या गोष्टी काढायच्या. तेच ना, मग ते व्हिडिओ मध्ये पण ती व्यक्ती तेच करते की माझं जोपर्यंत नाव येत नाही इनडायरेक्टली, माझं ते सुलेमान असं नाव घेत नाही, पण इनडायरेक्टली ती घेते. पब्लिक काय वेडी का, पब्लिकला कळतंय ना ते कुणाबद्दल बोलते काय करते. मग त्याच्या म्हणजे दादा ह्या ना मी जे तुम्हाला पाठवणार आहे ना ते खूप चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे मी स्वतःहून तुम्हाला नाही तोंडाने बोलू शकत. दादा मी एकच सांगते की अशा गोष्टी आम्हाला सुद्धा बोलता येणार नाहीत. ते तुमची पर्सनल लाईफ बद्दल आहेत, बरोबर आहे ना. तुम्ही ते बघा आणि त्याच्यानंतरच. ठीक मला सेंड करा. मी हा हॅलो 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 हॅलो, येतोय का आवाज? हा येतोय. मला एक काम करा, मला आहे ना आले तर तुम्ही काय करा, त्यांना माझा व्हॉट्सअप नंबर द्या आणि हा राईट हा सेंड करा मला ते, मी बघतो 15 मिनिटात लगेच फोन करतो, मी बोलूया आपण. हो चालतंय, मी पाठवा प्लीज, पाठवा तेवढं, म्हणजे नक्की बघू द्यायचं काय कुठे ना कुठे हा सूक्ष्म काढलाच हवाय ना. म्हणजे आज एक तुमच्याकडून मला ठीक आहे मला मिळाला प्रूफ, म्हणजे ठीक आहे. पण ते अजून असं किती जणांना बोलते, म्हणजे आज मी माझे जे व्हिडिओ खाली जे काही वाईट काही कमेंट येत आहेत काही फेक आयडी वरून, म्हणजे हे असंच काहीतरी चालू आहे ना. म्हणजे माझे मित्रांनो ऐकलं रेकॉर्डिंग, हे व्हॉइस रेकॉर्डिंग होतं. आता व्हिडिओ रेकॉर्डिंग बघा तुम्ही की ती आता कशा प्रकारे माझी बदनामी करते. इतना चालू हुआ तो ऐसे कोई बेबी वगैरह कुछ नहीं रहा था। एक बार रहा था, मतलब वो भी 2 थे ट्विंस थे। हाँ, और वो भी कितना भी 2 महीने हो गए थे। तो मेरे को इतना काम करने लगा है, मेरे को 2 टाइलें में से आग भर के लिए वो हरभरे की थी के लिए खट्टा, और उसकी वजह से वो गर्म आ रहा था ना, गर्म उसकी वजह से वो गिरा मेरा। और वो भी गिरा, कब गिरा तो मैं क्या, मतलब मेरा थोड़ा ब्लड जा रहा था, हॉस्पिटल पे जा रहा था। तो मैं बोलती थी आज मेरा हॉस्पिटल पे जाता है, मेरा हॉस्पिटल पे जाता है। तो बोले नेट पर देखे कि क्या क्यों जाता, तो नेट पे ऐसा बोलने के कि कधी कधी होतं तसं, आणि फिर मतलब बाथरूम को बैठे तब जाने का, और फिर टेस्ट करे हमें पॉजिटिव आए टेस्ट, फिर भी वो मतलब जाते रहने का। फिर मैंने क्या बोली दवाखाने लेके चलो, तब मेरे को पलटन का वर्ल्ड हॉस्पिटल का दवाखाना चालू, पलटन का वर्ल्ड मारो नहीं आपको, हाँ तो वो चालू था। तो तब उन्होंने क्या करे, यहाँ मतलब वागुली ले जाए, और वागुली में सारा सोनोग्राफी मशीन सुधा नहीं था। अच्छा, हाँ वहाँ पे ले जाए, तो वो डॉक्टर ने बोली कि बच्चा अच्छा नहीं ना करके 11:30 बजे करके वो गिरे, ऐसा बोली। और काम करने से हो गया। हाँ, और उसके बाद में आजाम से हुआ ना वो जो अपन हरभरा कहते हैं, तैयार हो गई, हरभरे का जो बुस्कट निकलता के नहीं करने के बाद में वो बुस्कट 1.5 टाइली बुस्कट भरी मैंने। 1.5 टाइली किसको बोलते? अकेले वो निस्ता काम करने का, निस्ता वीडियो काटने पुरता। हम लोग कभी गए ना तो कभी किसको देता नहीं था, सर का इसके साथ झगड़े, इन्हें गए कि काम करते रहने की, बोलने का कैसा, बैठने को बोलने को भी मिलने का नहीं मुझे आज तो कभी सुने ले हल करे उन्हें। मेरे बाप को कभी कीमत दी है, उस दिन की देखी ना रिकॉर्डिंग में, उन्हें क्या बोले
कि तेरी माँ दूसरे के खेती में काम करती, तेरा बाप दूसरे के ड्राइवर गाड़ी करते ना। गुनाह है क्या? गलत काम थोड़ी ना करते, काम करके पैसा कमाते। उसको तो इज्जत बोलते, उसको तो इज्जत बोलते। फिर भी ने बोली ना उसके वीडियो में मेरी गाड़ी बुक करी, गाड़ी बुक भी करी मैंने। सिर्फ वेटिंग है, उसको करके रुकी। अच्छा, बड़ी गाड़ी। 13 लाख की गाड़ी बुक करी है। हाँ अच्छा, आगे चलाते जानो। उसको देखे ज्यादा जलन हुई। वो क्या हुआ मन में, क्या तुमने अचानक चालू करे सब। और बराबरी से है ना, बहुत लोगों को वो चीज से ये मिला, मतलब उसने इतने साल मेहनत करके भी वहां तक आया, पर इन्होंने 1 महीने में कहा तक पहुंचा। ऐसा उससे उसको ज्यादा जलन। वो सबको दिख रहा है, कोई बोल नहीं रहा, पर सबको दिख रहा है। बोले तो वो क्या करता है ना, कमेंट कमेंट गलत आने तक उसका कितना बात का बतंगड़ बनाता है वो। रखती नहीं मोकला होता है यूट्यूब पे, वैसा नहीं चलता तुझे अभी तू देख तो थोड़े दिन है ना, थोड़े दिन खाली 1 साल और उन्हें ये देवर की और ये भावच की सुधा इज्जत कराने को कम नहीं करने। थोड़े दिन से देखो ये सब बोलिए वो थोड़े दिन क्योंकि उनका दोनों का पहले लफड़ा था। सुलेमान क्या उसका वो जावेद का लफड़ा था पहले, और वो इससे तो उसके क्लोज ज्यादा रहती ना। सोने ने बोला था उसको, और दोनों मिले थे भी बिस्तर में रात को। देखो फिर भी उसने शादी करे। वो अच्छी है, मैं झूठ नहीं बोलती, मेरे पास मैसेज है। उसको मैंने बोली कि वो जो लड़की को आपने पपई खिलाई, वो लड़की के साथ में आप क्यों शादी करें? ऐसा मैंने क्या करी थी फिर मेरे को छोड़ के दी? तो बोला उसके पास से मुझे कुछ लेना देना नहीं ना, तूने तो ले लपड़े करी है, ऐसा मेरे को मैसेज है। तो मतलब वो कबूल करे उसने कि उसके पास में वो कितने भी लपड़े करे, उसको मुझे कुछ लेना देना नहीं। और ये सोना ने बोला था कि हमारा मतलब किस वगैरह हुआ ये बोले मेरे को बोले देखो तो उससे ज्यादा खुश रहते आगे भाई बनाया ना, फिर उसको लगता है मैंने बहुत बड़ा ये करी। सोने के प्रोटेक्शन भी उसको मिले थे। देखो अभी आप लाहे करके बोल रही है आपने। नहीं सोने के प्रोटेक्शन भी उसको मिले थे। तो सोने ने क्या बोला भैया के थे, तो माँ ने बोली भैया को भैया की औरत है तेरे प्रोटेक्शन करते उसके सब बात मिले थे। अब वो और वो भी बनाते रहे तो देखो ऐसा बैठे लगा तो उसके खाने पे हाथ नहीं रहता, सुलेमान का ऐसा साइड में रहता वो कभी भी है ना, कभी भी मैंने ज्यादा गौर की वो बात। समझ गौर कर रहे पर कोई कुछ बोल नहीं रहा, क्योंकि आपने दिल से सुलेमान बोलने वाला एक दिन इसके वजह से उसके मुंह से सुनने का है। और उसकी 3 लपड़े पिटाया ना उन्हें, सकरे में रहती थी कॉलेज को सकरे में, उसके 3 लपड़े पिटाया ना सुलेमान ने, ले लपड़े पिटाया उन्हें राखी बंधा के लिए, राखी बांधने के लिए देखी मैंने। दिन का बढ़िया रात का सही आले सच होईगा थोडे दिन से। माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्ही बघितलं, म्हणजे ही व्यक्ती माझ्या अशी बदनामी करते। आता पुढं आणखीन काय काय झालं नाही ह्याच्या, पण ते आता जरा बारकाईनं बघा तुम्ही। हेलो हाँ हेलो, उनको लो ना कॉन्फ्रेंस पे। क्या उन्हें बहुत गंदा गंदा बोली मेरे बारे में। अरे भाई वो ना मेरे को इसने पहले बात करी थी मेरे साथ टॉपिक पे। हाँ। मेरे को मतलब हिम्मत ही नहीं हुई ये सब बोलने की आपको। और अभी ये सब सुन के तो मैं कैसा लगा कि छुपा के रख के भी कुछ फायदा नहीं है। ये बोलेला अच्छा है नहीं क्या? उतना इतना थर्ड लेवल का गंदा बोलने का, तो उसका गंदा जब मैंने वायरल करा तो मतलब कि पूरे महाराष्ट्र में क्या औरत जाके उसको चप्पल से मारेंगे। फिर वो इसना भाई मैं तो एक लिमिट रहता ना, यानी कि औरत है करके कुछ भी बोलने वाली, इनका से भी सहानुभूति बोला करने वाली क्यों नहीं? फिर क्या है भाई, सही है। हाँ आप लोगों को कॉन्फ्रेंस पे लो जा रहा, मेरा मस्तक झालेला आहे अभी। रुको लेती हूँ। हॅलो हॅलो हा हॅलो, मी पण तुम्हाला ते काही स्क्रीनशॉट सेंड केले, बघितले वाचले का ते? हो बघितले दादा आता। काय बोलती ती, मूर्खासारखं बोलते या, काही पण बोलायला लागली ती बाई। आणि ते पण दादा कसं झालं माहितीये का, ते पण का माझ्याकडे राहिलं, कारण मी व्हिडिओसाठी मोबाईल लावला होता। ते रिंग लाईटला वगैरे लावून ठेवते ना मी, असं करता येत नाही ना मला मोबाईल मध्ये, मग मी तिकडे लावून ठेवला। ते त्यात रेकॉर्डिंग झालं सगळं।
पण मी कोणाला आता मी तुम्हाला ते तुम्ही मला सांगितलं की पार्लरची बदनामी करते त्यामुळे म्हटलं की आता दादांना हे कळालंच पाहिजे की हे किती घाण घाण बोलते बाहेर. पण काय गरज आहे का आता विषय संपला नाही. काय बोलली त्यामध्ये ते असंच आहे तसंच आहे ते तिची निळ्या साडीवर ते ओळखलं तुम्ही त्या बाईला की ती म्हणजे त्यांच्या घराच्या समोरच घर आहे त्यांचं असं आहे. आणि तिची म्हणते या दिन में बहियान रात में सह्यान काय ते फाजील सारखं बोलते. म्हणजे त्यांनी जे केलं तेच ती करतात. ती जी माझी जी काही एक्स वाईफ होती तिचं ज्या मुलाबरोबर अफेअर होतं तो मुलगा ती ज्यावेळेस मला सापडली तर म्हणली वो मेरी मम्मी को मम्मी बोलताय मुझे दीदी बोलताय. लास्टला काय निघालं म्हणजे तुला ती दीदी बोलत होता आणि निघाला तुझंच तो प्रियकर. म्हणजे तुम्ही जे धंदे केलेत हे भैयान सह्याचे ते ब्लेम तुम्ही दुसऱ्यावर करताय. म्हणजे नियत तुमची खराब आहे ना यामध्ये. आणि ती जी बाई बोलते की ते असं सारखं अंगावर झपट मारते याव करते त्याव करते तिला काय करायचंय. ती माझी बायको आहे तो माझा भाऊ आहे आम्ही आमचं बघून घेऊ ना. दुसरी गोष्ट म्हणजे तीच बोलतेय की ते काय म्हणजे रुमानाने आमच्या सोन्याला जी राखी बांधली रक्षाबंधन दिवशी तर ती त्यामध्ये म्हणते की काय दुनियाला दाखवती या दिराला राखी बांधून म्हणजे दिन मे बहीण रात मे सह्या. अरे तुझ्या ज्यावेळेस मी 2018 मध्ये तुम्हाला सांगतो 2018 मध्ये ज्यावेळेस तिचा ही काय मोबाईल वापरत नव्हती कारण की तिचा मोबाईल तिचे वडील घेऊन गेले मोबाईलवर सापडलेली म्हणून तिचा जवळ मोबाईल नव्हता. मग मला सांगा मोबाईल नव्हता तर सुद्धा तिच्या कपाटात मला बारका मोबाईल सापडला बटनाचा. सगळा मी पोलीस स्टेशनला मी जमा केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना तिकडून बोलवणं केल्याच्या नंतर तो जो आहे ना तो माणूस आमीन आणि ती जी लेडीज आहे ती तर तो सुद्धा मला बोलला की मी त्याला म्हणलं ही अशी जी गोष्ट अशी आहे पटलं का तुला ही. मला म्हटला कसं आहे मी पण त्यातनंच गेलो या मैं भी उसमें राहिला या मी पण मेरा कैसा व्हायला मेरे बच्चाच निगोशी म्हणजे आवृत को छोडण्या येणार ना तो म्हणजे मालमत आहे मॅटर कैशी असते सो मैं भी उसमें राहिलाय. म्हणजे स्वतः काय दिवं लावले ती बघ ना आधी. नवरा डाळिंबाच्या बागावर गेला का तुझं काय धंदा चालतात मागं. तुझ्या पर्सनॅलिटीवरूनच कळतंय ना तू किती कॅरेक्टर लिहायचंय. तू माझे माप कोण काढणार मी तुमचं नाव काढतोय का कुठल्या तरी गोष्टीमध्ये. म्हणजे माझं खाल्ल्याशिवाय तर ह्यांना न्यूट्रिशन भेटणं झाले ती. दादा लई म्हणजे त्यावेळेस मला पण ऐकून दादा खूप हो म्हणजे मला सांगा तुम्ही ती ज्यावेळेस तुम्हाला बोलत असेल तुमच्या मनात पण माझ्याबद्दल वाईटच आलं असणार ना. हो ना बरोबर. थोडंसं असं वाटलं की आता कसं माहिती का दादा एकीकडून ऐकलं तिच्याकडून असं वाटलं मला की बाई असं का बोलते पण मलाच ते ऐकून पण मला ती व्यक्ती अशी ना ती पैशाला एक नंबर लालची आहे. तुम्हाला तुमच्याकडून तिला एवढं सगळं करून सुद्धा तिला आणखी 10,000-20,000ची मागणी हवी असेल डिमांड हवी असेल म्हणून त्या व्यक्तीने हे असं कांड केलेलं आहे. आणि म्हणजे माझ्या कानावर होतं असल्या गोष्टी की ती माझी बदनामी करते पण मला लाईव्ह प्रूफ भेटले नव्हते ना. जे आता मला व्हिडिओ प्रूफ भेटले माझ्या म्हणजे मानहानी जी माझी मागणं करते नाही ती आता तिला काय करायचंय ते माझ्या भावाच्या अंगावर झेप टाकल नाहीतर ते हात लावल तिचं ते भाऊ बहीण दीर भाऊचे बघून घेतील. म्हणजे ते हम आपके कोण पिक्चर मध्ये सलमान खान आणि तिची जी वहिनी दाखवली म्हणजे त्या दोघांचं पण हे दिन मे बहीण रात में सह्या असं करायचं का. म्हणजे ज्या आज लेडीज आहेत ज्या आपल्या दिराला भावाप्रमाणे वागवतात जो दीर आपल्या मोठ्या ह्याला भावाच्या बायकोला एका मोठ्या आईसारखं बहिणीसारखं जे ट्रीट करतात म्हणजे त्यांचं काही लपडच म्हणायचं का. ह्यांना आपल्याला ना भूताना हाणला पाहिजे धरून. तेच की म्हणते दादा एवढं छान पवित्र नातं आहे त्याला तुम्ही बदनाम करता. तुम्हाला मी एक शिकता सांगतोय नाही ना गाडीत सुद्धा माझंच कीर्तन लावलं असेल बरं का त्या बाईनं. हो दादा हो बरोबर. बसलो दादा ज्यावेळेस आम्ही गाडीत बसलो ना तेव्हापासून तिने स्वतःच स्टार्टिंग केलं म्हणजे स्वतःच चालू केलं तिने असं तसं हे ते जे तुमच्याबद्दल बोलले ते. त्यानंतर मग त्यावेळेस कसं आता आम्हाला हो ठीक आहे जाऊ दे असं आम्ही बोलून तो काढून टाकला विषय. तिचं कसं माहितीये का दादा तिने खूप म्हणजे एवढं खालच्या तरावर बोललीये ना ती त्यामुळं आणि ती माझं पण ती चॅटिंग मी आता ऐकली ती मी बघितली मी तुम्ही जी चॅटिंग पाहिली ना पाठवली ती मी वाचली. म्हणजे मेकअप चांगला नाही केला चेहरा खराब केला
तिच्यापेक्षा दुसरं चांगलं करतात, भंगार क्रीम वापरती. कारण माझे सगळे प्रोडक्ट आहेत ना ब्रँडेड आहेत. मी ना सगळं युट्यूबला मी टाकत असते ना व्हिडिओ, माझे सगळे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत. माझ्या क्रीमने असं काहीच होत नाही. आणि तिने ना ज्यावेळेस दादा ती पहिली वेळ आली ना माझ्याकडे, त्यावेळेस ती श्रद्धा पार्लरवाली कोण होती ना, ती बारामतीची पहिला व्हिडिओ तिने टाकला होता. श्रद्धा पार्लर. हा, श्रद्धा ब्युटी पार्लर बारामतीची. तिला हो त्यावेळेस तिला खूप वाईट कमेंट आलते दादा. तर ती माझ्याकडे येऊन सेम तिने जी ही चॅटिंग मध्ये मी वाचलं ना अशीच बोलली की तिने क्रीम वापरली खराब, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले, डार्क स्पॉट्स आले. तिने सेम लँग्वेज मला वापरली. आणि आता मला जी माझं मागं ती सांगते सगळ्यांना, ती सेम माझं पण तसंच सांगते दादा बाहेर. होय. त्या म्हणजे त्या व्यक्तीचं कसं आहे की मला वाईट करून तुम्हाला चांगलं बोलायचं, तुम्हाला वाईट करून तिसऱ्याला चांगलं बोलायचं. आता बघा दादा ऐका, ते हिनी मोहिनी हजारे आहेत ना. हा, मोहिनी हजारे ताई. हा, ओळखतो मी त्यांना. मी ताईंना त्या बोलवणार आहे. तर बोलवणारच होते म्हणजे मी आधी त्यांनाच इन्व्हाइट केलं, तर त्यांना टाइम नाही भेटला. त्यामुळे त्यांनी मला बोलले की मी ज्यावेळेस ह्या साईडला येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की भेट देईल. तर मी बोलता बोलता तिला सांगितलं तुमच्या एक्स-वाईफला की मोहिनी हजारे पण येणार आहेत. आता तिची बदनामी, तिचं काय बोलायचं काही चुकीचं कारण आहे का? ती काय बोलतीये मोहिनी हजारे बद्दल मला म्हणते तिच्यावर मेकअप कसा दिसेल, कसा वाटेल तिच्यावर मेकअप, लोक तिला बघणार आहेत का, म्हणजे तुम्ही समजू शकता मी काय तुझ्यापेक्षा व्हायरल आहे ती. बोलवा तुम्हाला बोलवायचंय तर, पण तिच्यावर मेकअप कसा वाटेल असं तिने मला बोलली मोहिनी हजारे बद्दल. कसा वाटेल म्हणजे काय माहिती आता तिला काय बोलायचं की काय वाईट दिसतात का? काय माहिती आता. ही अप्सरा ती वाईट. ती जी बोलतीये ना तिने सगळं, ती काय म्हणते माझा काय खर्च काय झाला तिने केला, तिचा खर्च केला तिने हितपर्यंत येऊस्तर. 1 रुपया सुद्धा तिला मी खर्च करून दिला कसं देईल दादा? मी कोणाला इन्व्हाइट केलंय तर मी स्वतः खर्च करणार ना सगळं तिचं असो किंवा तिच्या जागी कोणी असो. सगळं तिला इथून जाऊन मी घेऊन आले, तिथे त्याच्यामध्ये नाश्ता केला, संध्याकाळचं जेवण झालं, घरी सोडवलं, हे सगळा खर्च मी केला दादा. आणि ती म्हणते की माझा मी खर्च करून. मैत्रीण आली नव्हती वय? नाही ना, ती मैत्रिणीचं पण एक सांगते, ती मैत्रिणीची स्वतःची नाही झाली तर आपली काय होणार आहे बघा. ती जी आहे ना ती तिची मैत्रीण कोणती नाव तिचं, ती प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतात ना त्या प्रिया म्हणून असतात. प्रिया हा, ती प्रियाचं नाव घेऊन ती मला काय बोलली की तिला आधी म्हटलं प्रियाला घेऊन या, तर ती मला काय बोलली हो घेऊन येते म्हटली. तिथं आल्यानंतर ती काय बोलली माहितीये का, म्हटली प्रियाला नाही घेऊन. म्हटलं का नाही आणलं त्यांना, तर बोलली ते प्रियाला आणायचं म्हटलं. ती प्रिया माझ्या आधीच व्हिडिओ काढून बसती आणि माझ्या आधीच अपलोड करते व्हिडिओ. मग त्याला काय झालं? माझ्या आधी ती अपलोड करते. अरे म्हणावं त्या बिचारीमुळं ऍक्च्युली आमचा जो काही घटस्फोट झाला ना, तर त्या प्रियताईनंच आहे ना आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन एक फेक आयडी काढून त्यांच्या दोघांचा ग्रुप बनवला, चॅटिंग करायला लावलं. म्हणजे त्या बिचारीनं हे एवढं सगळं म्हणजे ताळमेळ बसवला कुठेतरी घटस्फोटाचा. असं झालंय. त्याच व्यक्तीने ह्या व्यक्तीला काहीतरी युट्यूबचे चॅनल काढायला लावले असं तिनंच मला सांगितलं होतं. आणि बाकीच्यांना म्हणजे बाकीच्या सुद्धा लोकांना ती व्यक्ती बोलते किंवा तुम्ही युट्यूब चॅनल काढा असं करा. म्हणजे ज्या व्यक्तीनं जो व्यक्ती तुला साथ देईल त्याच्याच ताटात तुला म्हणजे घाण करायची सवयच आहे. पाठीमागे तर लई व्हिडिओ मध्ये बोलत होती आमची प्रियता अशी आहे तशी आहे, त्यांच्याशिवाय मला अमुक नाही, मला असली फॅमिली कुठंच भेटणार नाही. आणि ही पाठीमागणे हे असं म्हणजे तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागे सुरा वेगळाच गुपसायचा. ती काय म्हणते आता नाही ती व्हिडिओ मध्ये म्हणती मी 13 लाखाची गाडी बुक केली, तो माझ्या आई बापाला असं म्हणला खुरपाय जाती ड्रायव्हर आहे, मी 13 लाखाची गाडी बुक केली. म्हणजे कधी 13 ऑगस्टला ती बोलली गाड़ी बुक भी करी मैंने। सिर्फ वेटिंग है उसको करके रुकी। अच्छा बड़ी गाड़ी 13 लाख की गाड़ी बुक करी। हाँ 30,000 रुपये कर्ज काढून भरलेलं 30,000 रुपये त्याचं कर्ज अजून फेडतोय आम्ही. म्हणजे ते आता असं पण नाही की एकदम भरून टाकायचंय असं नाहीच ना ते. म्हणजे पब्लिकला किती मूर्ख बनवती ही बाई, किती मूर्ख बनवते. नाही ना दादा असं एखादं करावं ना. कालच मी तिची स्टोरी बघितली असेल मेरा तू पण आयफोन घेतला ना तिने 13. होय हा म्हणजे हे पब्लिकला कळतंय का ही जी कशी बाहुली खून. म्हणजे मी आपला नारी आहे, माझा खूप अत्याचार झालाय, म्हणजे ती पब्लिकला काय दाखवून देते या
की हा सुलेमान हा पैसेवाला असल्यामुळे ह्यानं वकील दिली, कोर्ट कचेरी खेळला, माझ्याजवळ काही पैसेच नव्हते, माझ्याजवळ पैसे नसल्यामुळे मग मी हार मानली आणि मग ह्याला मी घटस्फोट दिला. हा तिला त्या संघर्ष व्हिडिओ मधला हा तिचा तात्पर्य होता. हा तिचा तात्पर्य होता. पण ऍक्च्युली ही कसं दाखवती, 13 तारखेला तर म्हणते 13 लाखाची गाडी बुक केली आहे, दिवाळीला येणार आहे. आज 4 दिवसापूर्वी म्हणते की आम्ही 30,000 रुपये अजून फेडतो या. काहीतरी 9 मिनिट 11 सेकंदाला तिचं स्पीच येते. म्हणजे ही किती पब्लिकला मूर्ख बनवते. हा आज तिला साथ देणार हे तिच्याच स्वभावाचे काही लोक आहेत. ताई तू मागे वळून बघू नको, तू तुझ्या पायावर उभी राहा, चांगलं तिला प्रोत्साहन देत आहे. म्हणजे असं पुरुषाला बदनाम करायचं, नवऱ्याला काहीतरी कुटाणा करायची आणि तू तुझ्या पायावर उभी राहा. अरे कोणी उभी राहणारच ना असं केल्यावर. पण हिला इज्जत नाही बोलत ना, हिला इज्जत नाही म्हणत. हा तिची मोहिनी आजारी त्यांचं ती जी बोलतीये त्यांना चांगलं दिसणार नाही. ही कुठं अफसर आली. आता मला एक सांगा, तुम्ही आता रियालिटीमध्ये त्या व्यक्तीला तोंड धुतलेलं बघितलंय. आता इतक्या दिवसावर अख्खा महाराष्ट्र तिला फिल्टरमध्ये बघतोय, तुम्ही तिला तोंड धुतलेलं बघितलंय, जी जशी ती दिसते तशी आहे नाही. आणि ती जी म्हणतीये ना तिला जे स्पॉटिंग वगैरे ती श्रद्धा पार्लरवालीमुळे ते पहिल्यापासूनच आहे. मी सांगतो ना तुम्हाला. आणि मला ते बघूनच कळालं ते आत्ताचं नाही, आत्ताचे नाही ते खूप. ती व्हिडिओ मध्ये काय बोलते की मी तिला कधी ही केलं नाही, पावडर लावायला दिली नाही, मी तिला कधी मेकअप करायला दिला नाही, मी कधी कुठं तिला नेलं नाही. हा अरे काहीतरी कॉमन पाहिजे ना. आज मला सांगा, मी तिला जर मेकअप करायला दिला नाही, मग अख्खा ड्रॉवर भरून कशाचे मेकअप होते ते. लॅक्मेचे प्रोडक्ट असू द्या, मेबलीचे प्रोडक्ट असू दे, ते कोण लावायचं? माझी आई लावायची का? हा अरे बोला काय ती बोलती, मी स्नेह होती जी आहे ती दुसरी बाई निळ्या साडी घातलेली, ती काय बोलतीये, उसने कभी पाउडर भी नहीं लगाया, उसने कभी क्रीमच नहीं लगाए, उसने कभी हाफ ब्लाउज भी नहीं पहने. त्या हाफ ब्लाउज वरनं सुद्धा आमची इथं माझी तिची बाचाबाच व्हायची. तुम्हाला सांगतो, एक बहीण म्हणून मी बोलतो तुम्हाला, ती पाठीमाग ब्लाउजची पट्टी असते ना, फक्त 2-2.5 इंचाची पट्टी ठेवण्यावर आमचा वाद झालता. एवढ्या छोट्या छोट्या त्या पट्ट्या ठेवायची ती बाई. तेव्हा तिला सवय लागली हाफ ब्लाउज शिवायची ती. पण आपण काय म्हणतो, आपल्याला मुसावा लागायचे. मला इथं बाहेर काढायला किती टाइम लागेल? ही जास्त एवढ्या घातल्यावर बोलते, माझ्या आज भावावर बोट उचलते. आता माझ्या बायकोने हिचं काय केलंय, तिनं ती हेच खाल्लंय, तिनं ती तेच खाल्लंय, तिची लफडी मिटावल्या ती. तू किती कांड केल्या ती 8वी पासून ती. आज माझ्या स्टोरीला, इंस्टाग्रामच्या स्टोरीला मी टाकलंय ना सगळं डायरेक्ट. मी तर पोरांची नावं मी टाकल्या. तू कोणाकोणावर रापेर केलीस ते. हा झाली का एकाची तरी हिंमत समोर यायची माझ्या? यावं त्यांनी समोर माझ्या. तर मी सुद्धा तिला किती चॅलेंज दिलंय, तू तुझा बाप आणि तुझी आई लाईव्हला ये माझ्या समोर. तू किती पण खोटं बोल, पण मी माझे पुरावे घेऊन येणार. काय आहे ना मागणं गोळ्या जाते. कारण की तुम्ही कधी पण बघा, ज्या टॉपिक मध्ये माझं नाव असतं ना, तोच व्हिडिओ व्हायरल होतो. आणि बोलणारे काय बोलतात, ताई तुझे व्ह्यूज जास्त आहे, ताई तुझे फॉलोअर्स जास्त आहे, ताई तुझे सबस्क्रायबर जास्त आहे, त्याच्यामुळे तो तुझ्यावर जळतो. कशाला मी जळणार आहे? आज मला सांगा, माझं एका चॅनलवर माझे जवळजवळ 2,04,000च्या वर माझे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत. एका ह्याच्यावर माझे जवळजवळ 3 लाख झालेत फॉलोअर्स. दुसऱ्या ह्याच्यावर माझे 1 लाख कधीच कम्प्लीट झालेत. कोण कोणावर जळतंय मग ह्याच्यात? बरोबर असं आहे ना. तिला कळायला पाहिजे ना. अहो तिला मी स्वतः तिला पार्लरमध्ये घेऊन म्हणजे जायचो. माझी मम्मी तिला गाडी चालवती ती. माझ्या मम्मीला मागे बसून जाऊन ती जायची स्वतः पार्लरला जास्तीत जास्त. कधी मम्मीला काम असलं तर मी घेऊन जायचो. कुठल्या मला सांगा तुम्ही जुन्या व्हिडिओ मध्ये माझ्या ती कुठल्या बाबा खराब फेसनं ती दिसली? असं आहे ना. बघा ना दादा, पार्लरची बदनामी पण केली. आता आलिजाला पण माहिती आहे, आलिजा पार्लर कसं आहे माझं आणि मी कसले प्रोडक्ट. हे बघा, हे जे काय झालंय ना, मी ह्या व्यक्तीनं ना लय बदनामी केली. मग ती अजून बाले जाण्याची आणखी मागणी केली असेल. कसं आहे, कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय तर सगळा पोल बाहेर येत नसतो. मी माझे काय आहे ना, मी माझ्या रीतसर आहे ना, मला खरंच अक्षरशः मला आहे ना लय टेन्शन आलंय. त्यांचा काही संबंधच नाही हो माझ्या आता लाईफ विषयी बोलायचा. आता मिटलंय ना सगळं. आता बघ वर्ष होईल आता आमचा घटस्फोट झाला, तरी काय असं करायची माझी बदनामी? आणखी हीच आणखी तनातना करत कुठल्याही बोगस लोकांकडे जाणार ना, मला फोन लावणार, हॅलो मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय, तुम्ही इथं या, ती तक्रार द्यायला आली या. म्हणजे महिला गेली तक्रार द्यायला लगेच घेणार.
पुरुष द्यायला गेला महिलेविरोधात तक्रार तर म्हणणार नाही आम्ही महिलेच्या विरोधात आम्ही तक्रार घेत नाही ना. अहो माझ्या बघ चपल्या झिजल्या. आज महिलेच्या विरोधात जर आपण तक्रार द्यायला गेलो तर घेत नाहीत. ती कशी ना दादा त्या दिवशीच कळालं मला. आणि आता तर तुम्ही ती चॅटिंग पाठवली ना ती माझ्याबद्दल सुद्धा बदनामी करली ती पार्लरची बाहेर. तिला ते कुठे जाणार आहे? पुढे जाईल का ती? नाही जाणार ती पुढे. नाही कळालं ना नक्की काय ते खरं आहे काय ते खोटं आहे ना ती लोकच तिला दाखवतील. हो अहो पण आज मला सांगा मी किती पुरावे दाखवतोय पब्लिकला. तरी ताई तू मागे बोलू नको. ताई तो असाच आहे. त्यानं त्याच्या पहिल्या बायकोबरोबर दुसऱ्या बायकोबरोबर त्यानं लग्न केलंय. त्याचं तिचं अफेअरच होतं म्हणून त्यानं तुला बदनाम केली. अरे जरा बोलताना तरी विचार करा. माझं आणि त्या रुमानाचं जर अफेअर जर असतं ना तर मी हिच्याबरोबर लग्नच केलं नसतं. कधीच लग्न केलं नसतं. तिनं मला माझ्या लग्नामध्ये पहिल्या लग्नामध्ये मला हळदी लावली मेहंदी लावली म्हणजे काय माझं तिचं अफेअर होतं म्हणून हळदी मेहंदी लावली का तिनं? एवढं तरी कॉमन सेन्स पाहिजे. आणि मला माझ्या पहिल्या लग्नाला असो किंवा दुसऱ्या लग्नाला असो मला माझ्या घरातूनच मला लव्ह मॅरेज करायची परमिशन होती. असं आहे ना परमिशन होती. मला किती टाइम लागला असता लव्ह मॅरेज करायला पण नाही मी केलं. राहिला विषय रुमानाचा त्याचं किस्मत कनेक्शनची स्टोरी मी लवकर सांगणारच की नक्की आमचं झालं कसं. मनीनं ध्यानी आमचं. पण आता काय ती म्हणतात ना की परमेश्वरानं वरच्यानं जर ती जर बोलतात असं टीव्हीनं जर ते 5वीला पुजलं असेल तर ती घडणाऱ्या गोष्टी घडतातच. असं ना ही दादा म्हणजे हो बरोबर झालं. ती खूप चुकीचं बोलली. खूप म्हणजे मला सुद्धा ते असं वाटलं की ती चुकीचं बोलते. हो लिमिटमध्ये असं. आणखी ती काय म्हणते मी त्याला पार्लर मधनच बाहेर ओढत आणली आणि काही न केलं असं असतं व्हय व्हिडिओ मध्ये बोलतीये. हा व्हिडिओ मध्ये बोलती असं चुकीचं आहे नाही. हो आता मी कशाला तिला बाहेर ओढत आणू? बरोबर आहे असं आहे ना. मला सांगा तुम्ही ज्यावेळेस एखाद्या लेडीचं मेकअप करतात तिचा नवरा आत येतो का? ओढत नाही. नाही पार्लर मध्ये आमच्या परमिशनच नसते जेंट्सला. हा मग ती कशी बोलते तुम्हाला? काय म्हणली ती तुम्हाला? दादा किती खरं आहे किती खोट आहे किती खरं बोलते ती. जाऊ दे. मला तर असं वाटतंय ती श्रद्धा पार्लरवाडीकडे गेली तिथून माझ्याकडे आली माझ्याकडे तिची बदनामी केली माझ्याकडून दुसरीकडे गेली असेल तिकडे पण माझी बदनामी केली असेल. आता तिच्याकडून चौथीकडे जाईल ना. आता त्या श्रद्धा पार्लरवाली त्यांची पण केलीच ना बदनामी तुमच्याकडं. तिची पण माझ्याकडे हो माझ्याकडे केली तिने बदनामी. असंच आहे. ते आणखी तिसऱ्या जवळ जाणार पण ती स्वतः बोलणार नाही की मी नाना ती प्रकारची क्रीमा लावून माझा फेस खराब झालाय यामध्ये काही ह्या पार्लरवाल्यांचा काही दोष नाहीये ते नाही ती बोलणार. पण त्यात ती मग माझा विषय मधनं काढणार. कारण की ती व्यक्ती काय करते स्वतःच फेस चांगलं आहे हे दाखवण्यासाठी ती पार्लरवालींना बदनाम करते आणि स्वतःचं कॅरेक्टर चांगलं आहे हे दाखवण्यासाठी ती मला माझ्या भावाला माझ्या बायकोला बदनाम करते. आणि स्वतःचं फिगर चांगलं हे दाखवण्यासाठी ती जी आपली आई लक्ष्मी आहेत अशा व्यक्तींना किंवा मोहिनी आजारी आहेत अशा व्यक्तींना ती बदनाम करते बाई. असल्याला आहे ना किती पाप करशील म्हणावं. निदान एवढं तरी करू नकोस की तुला आहे ना परमेश्वराने ना नरकात पण तिला जागा दिली नाही पाहिजे एवढं ती पाप करते. बघा की दादा एवढा आटापिटा करून आपण जीवाचं तिला मी बोलवलं इथं. दादा मी खरं सांगू का माझी 15,000 एवढं खर्च करायची एवढी कॅपॅसिटी नव्हती. माझं नवीन पार्लर होतं. बरोबर आहे. तरी म्हटलं जाऊ दे त्याला आपण कुठं ना कुठं पुढे जाऊयात. आत्ता केलं तर आपण पुढे जाऊ ह्यासाठी तिला बोलवलं. ती सगळ्यांकडे माझी बदनामी करते. तिला वाटतं ती ऐश्वर्या आहे त्याच्या ऐश्वर्या असल्यामुळे तुम्ही तिला ते बोलवलं इन्व्हाइट केलं असं तिला ते दाखवायचं असेल. कसं आहे माहितीये का मी एवढं कधी वाईट बोललो नव्हतो कोणाजवळ तिच्याबद्दल. पण आता जे मी व्हिडिओ बघितले ना माझ्या असं वाटत जाऊन तिला फुटायला हाणावं. त्या बाईला सुद्धा स्वतः काय धंदे करते तुला पोरं असल्यामुळे तुझ्या नवऱ्यानं सोडले नाही म्हणावं. तर तू पण काही कमी नाहीच म्हणावं. सगळं आमच्या समोर सगळं तुझा नवरा बोललाय ना की तू किती कॅरेक्टर लेसेस म्हणून. स्वतःच्या अवधी स्वतःच्या सख्या दिराला जावाला पटवून घेत नाही ती बाई ना सासूला घेत नाही. सासूला तर सुरीच्या दारावरच पकडते ही त्यांची लायकी आहे. आणि हीच आमचं जे एवढं भांडण वाद व्हायचं ना तर त्यात ती बाई सुद्धा शामिल ती जी शमशाद आहे म्हणून ती फोन करायची तिकडं कोण पळून गेलं काय झालं कोणाचा अफेअर असला की ही फोन करून इकडं सांगणार. नवरा म्हणजे उशाखालचा साप असतो ही ती बाई भाऊ शिकवायची तिला. आणि आज त्यांना ही घेऊन फिरतीये.
आणि माझी बदनामी करते. कारण की माझं नाव घेतल्याशिवाय हिचं पोटच भरणार ना. आज मला एक सांगा तुम्ही, आज आपल्याला जर 1 ग्रॅमची अंगठी घ्यायची म्हणलं तर आपली तेवढी कोत आहे ना. आज आपण एवढी घास घासतोय, मेहनत करतोय तरी. मला सांगा, ह्या व्यक्तीची आज इन्कम युट्यूब कडनं मी सांगतो तुम्हाला ऍव्हरेज 2-2.5 लाख पण हिला मिळालं नाही. ते आतापर्यंत त्या 1-1.5 वर्षामध्ये 2-2.5 लाख रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. कंपनीत एवढा किती पगार असेल आता? मी म्हणतो बाबा का असं 12-15 हजार रुपये. आणि 12-15 हजार रुपये पगार आणि युट्यूब करतो बाबा का आपण ऑल 1.5 वर्षात 2-2.5 लाख रुपये पकडूया. आणि ह्या बाईजवळ एवढी कुठली इन्कम की एवढी 13 लाखाची गाडी घेणार बुक केली म्हणते ती व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर सोनं चांदीची दागिने करते. काय आता आली तर बोलली तिनं 80,000चा आयफोनच घेतला. आयफोन घेतला, कालच घेतलाय. की ज्या बाईजवळ टिंब असतं ती बाई कधीच उपाशी मरत नाही. म्हणजे हे काय टिंबाचाच व्यवसाय करून ही एवढा पैसा गोळा करते का? असंच म्हणणार. मग ज्याला कळतंय ना त्यातलं, ज्याला माझ्या भावना कळतायत ना त्यालाच कळणार की ही कुठनं मग पैसा येतोय. पण आम्हाला नाही ना ते एवढ्या खोली जायचं. दादा एक गोष्ट सांगू का? किती खूप भयानक आहे हो. आम्हाला तर खरंच हे माहित पण नव्हतं. मी कसं 5 वर्ष काढलं माझ्या जीवाला माहित आहे. खरंच खूपच भयानक. आई वडिलांचं बाहेर काढते, कोणाचं बाहेर. अरे स्वतःच्या वडिलांनी, तिच्या वडिलांनी सुद्धा लव जिहाद केलंय. म्हणजे ती कधी मला सांगा, तिनं आजपर्यंत कधी सांगितलं का की तिला एक भाऊ पण आहे? सक्का भाऊ आहे, सक्का सावं तर तिला भाव आहे. तिला आणलं काय सगळं बोलली पण ती नाही बोलली मला काय. तिला तुम्हाला सांगतो, तिच्या आहे ना, तिला एक ऑलरेडी आणखीन एक आई आहे. तिला लोणी व्यंकटनाथ मध्ये तिला एक आई आहे, मुस्लिम कास्टची. तिच्याबरोबर हिच्या वडिलांनी लग्न केलं, पोरगा झाला. आणि पोरगा झाल्यानंतर ही जी आत्ताची जी आहे ना, ही ऑदर कास्टची आहे. तिनं ते ऑदर कास्ट हिनं ह्या दोघांचं प्रेम झालं गाडी. तिने तुम्हाला सांगितलं प्रेम झाल्यानंतर मग ही दोघं पळून आल्यात. फलटणला ही पळून आल्या ती. आणि पळून येऊ नये ना, ही यांना पोरगी झाली आहे. तुम्ही आता बघत असाल की ती मुस्लिम कास्टची कुठल्या तरी अँगलला वाटते का? असं आहे ना. म्हणजे स्वतःच्या पुढाखाली किती अंतर ती दाखव ना समाजाला की माझ्या आई बापानं बघा एवढी मोठी कीर्ती महान केली माझ्या आई वडिलांनी. तू आमच्या आई वडिलांचं काढणार कोण? तिकडं मी 10 लग्न करू दे, माझ्या भावानं करू दे, माझ्या बायकोनं 50 अफेअर करू दे, माझ्या वडिलांनी करू दे 10 लग्न. तुला काय करायचंय? तुझं माझं मिटलं होतं ना. आता ही आग कशाला पुन्हा ठिणगी टाकून पेटवायची? माझं कसं काम आहे माहितीये का? मी एकतर आहे ना, मी नाही लागत कोणाच्या नादी. आणि माझ्या चुकून जर एखाद्यानं जर शेपटाव जर माझे जर पाहिलं तर मग मी सोडत नाही. आणि ती व्हिडिओ बघून अक्षरशः आहे ना, मला आत्ता सुद्धा वाटतं तिला जाऊन कान पाडावी धरून. एवढं ती ओव्हर बोलली. ती ओव्हर बोलली दादा, ओव्हर बोलली. आणि मी खरंच मी आहे ना, मी पब्लिक समोर हा विषय मांडणार आहे का? तर हा पब्लिकली विषय आहे. कारण ही बाई आहे ना, ही पब्लिक मध्ये बोलती. ती घरात नाही बोलत. घरात तिला गावात कोण विचारत नाही म्हणून तिकडे गेली राहिला. गावात तिला नाक उचलायला जागा नाही. घरातल्या घरात आपला व्हिडिओ बनवती तिथल्या तिथंच आणि टाकती. बाहेर तिला गावात कोण कुत्र विचारताय का? स्वतःच्या वडिलांनी काय केलंय ती बघायचं ना. गुन्हा उधळले ती, आईनं काय गुन्हा उधळले ती, बापाला काळ्याची किंमत नाही. स्वतः घर लाईट बिल सुद्धा बिचारा लाईव्ह मी बोलतो स्वतः लाईट बिल बापाच्या नावावर नाही. एवढं यांनी मुठीत ठेवलाय बापाला. आणि हिला पण तेच पाहिजे होतं. मला नेहमी बोलायची. मी आधी पहिलं काही बोलायचं नाही ना जास्त. तर म्हणायची गरीब आहे म्हणून मी केला. मला काय माहिती एवढं बोलणार निघाल म्हणून. कारण की हिला नवरा मुठीत पाहिजे होता ना. कारण की ती शिकवायला ती निळ्या साडीतली बाई नवरा मुठीत ठेवायचा कधी पण. कारण तिनं ठेवलाय ना तिचा की तिनं किती जरी बाहेर कांड केले तरी सांभाळतोयस तिला. असं आहे ना. घरी आणून पाणी त्यांच्या खायला. ती आधी बघायचं ना आपलं घर कसं सुधरल. काय आमची माप्पा काढून तुम्ही घर तुमची सुधरवणार आहे का? मग आणखीन म्हणायचं माझ्या आईची माप्पा काढतो, माझ्या बापाची काढतो. अरे काढतोच. तुम्ही आमच्यात इंटरफेअर करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या आणि त्यातून वर जा ना, त्यातून उन्नती करा ना. का
ती आई टुचून बोलणार मला काहीतरी, ही इकडून काहीतरी माझा संघर्ष. अरे कसला संघर्ष डावला तुझा? तू जर हे कांडच केले नसतेस, तू आज तुझं प्रियकर म्हणतोय, तुझी बायको माझ्याजवळ 5 वर्ष होती तरी तुला समजलं का? आणि ही प्रियकराला मग फोन करून सांगते की तू तसं बोलू नको, आता आपण सगळं सापडलो, तिच्याजवळ सगळं प्रूफ आहेत. म्हणून तिनं मला घटस्फोट दिला. कारण की आज ज्या बाईचा प्रियकरच जर नवऱ्याला जर फोन करून देत असेल तर साहजिक आहे मी रेकॉर्डिंग करून घेणारच ना. देणार मी वकिलांच्याकडे माझ्या. सापडली दोघं पण. कशाचा ह्यांना मेंटेनन्स द्यायचा घंट्याचा? असं आहे ना. पण हिला नाही आता सुट्टी देणार. हिनं जी माझी मान आधी लावली ना, नाही हिच्याकडनं मी वसूल केली ना, नाव बदलेली मी. आता झालेली वसूल झालेली मान आणि ना अशी गरीबात दान करून टाकणार. पण आहे ना तिला नाही सुट्टी देणार मी. हिनं ओव्हर आता केलं. माझ्या बायकोने तिचं काही केलं नव्हतं ना. माझ्या भाऊ तरी आजपर्यंत काय बोलला का तिला? हा, तिकडे ती तिच्या अंगावर झोपू दे, नाही तर तिचे ते पडू दे. ती भाऊ बहीण बघून घेतात. तुला काय करायचंय? तुझ्यासारखं तर आमचं रिलेशन नाही ना. हा, ते माझ्या बहिणीबद्दलच काही पण बोलल, काहीच करल. काय तिला पडलंय? असं आहे ना. व्हिडिओ मध्ये बघितलं ना दादा, हो, बहिणीबद्दल पण काहीतरी बोलली तुमच्या. तेच की तिला काय दत्तक घेतलं का काहीतरी बोलली ती. मी फॉरवर्ड करून जरा व्हिडिओ बघितला. आता तिला कॉमन सेन्स पाहिजे. ऑलरेडी जर माझ्या वडिलांना जर 2-2 पोरी असतील तर तिसरी पोरगी ते दत्तक घेणार आहेत का? किती म्हणजे किती खोटं बोलायचं हे सांगा बरं. आता चल बरं म्हणावं डीएनए टेस्ट करूया. माझ्या बहिणीचं, माझं, माझ्या बापाचं डीएनए टेस्ट करूया. मग दूध कदून पाणी पाणी. हा बाबा एखाद्याला पुरीच फायना झाली ती तर बाबा ते घेऊ शकतो. पण ऑलरेडी ज्याला 2-2 पुरी येते ती तिसरी पोरगी आणखी घेणार आहे का दत्त? हा, आता असं जर म्हणली असती ना की सुलेमानला दत्तक घेतलंय तर जमलं असतं. किंवा माझ्या बापाला आधी 3 पोरी आहे ती म्हणून सुलेमानला दत्तक घेतलं तर तो कुठंतरी जी गोष्ट आहे ती पटली असती पब्लिकला. बरोबर आहे. चुकीचं वाटलं दादा म्हणून तुम्हाला स्वतःच बघायचं ठेवलं आणि दुसऱ्याच हे काढत बसली. म्हणजे ही व्यक्ती तीच व्यक्ती मला विसरत आली. आणि ती काय म्हणते मला ट्यून्स मुलं होती म्हणून हे झालं, काय माझं मिसकॅरेज झालं का तर मला ते हरभऱ्याचं कार्ड भरायला लावलं होतं. किती म्हणले ते 1.5 का 2 टायली म्हणली ना ती भरायला लावलं. 2 टायली काहीतरी 2 ट्रॉली हरभऱ्याचं कार्ड तिला भरायला लावलं. अरे किती बोलणार म्हणावं. 2 ट्रॉली कार्ड पाठीभर तुला उचलत होती का? 2 ट्रॉली कार्ड भरायला तुझी 23 मुलं पळायला. फलटणचे बहुते डॉक्टर त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती. मग ते म्हणले असं खराब आहे म्हणून हे झालं. मग वाघोलीत नेलं म्हणते ना ती तिला वाघोलीत नेलं दवाखान्यात. प्रूफ करून दाखवा म्हणा. आमच्या वाघोलीत आहे ना म्हणजे प्रेग्नन्सीचा दवाखाना आहे का? आमच्या साधं सर्दी खोकल्याचा दवाखाना आहे का वाघोलीत? ती प्रेग्नन्सी एवढ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट असणार आहे. हा, ती मग माझे ट्यून्स पडले बहुतेक डॉक्टरांकडे. चला बहुतेक डॉक्टरांची फाईल मी दाखवतो व्हिडिओमध्ये पण पब्लिकला. ह्याच्यात कुठंशी दिलंय जे डॉक्टर असतील व्हिडिओ बघणार ते ओळखते बाबा हा हे तिथं दिलेलं आहे की प्रेग्नन्सी ही जी अशी झाली. स्वतः गोळ्या खाऊन मुलं ठेवत नव्हती ती राहिलं सांगायचं. आणि आणखी माझी नको तिकडे बदनामी केली आहे. मी असंच नाही, मी तसंच नाही, मी माणसातलाच नाही अशी माझी बदनामी करते ती बाई. लिमिट असतं ना काहीतरी. अवघडच नाही. कसं माहिती ही ज्यावेळेस ही हो का तुमच्या असो माझ्या असो किंवा अजून कितीतरी पट लोक असतील की ज्यांची ही अशीच बदनामी करत असेल. मग दादा एकतर आपण जीवाचा आटापिटा करून तिला बोलवायचं आणि तिने मला तर ते टेन्शनच आलं ऐकून की मी हिला कशाला बोलवलं. मला आता असं वाटतंय की मी हिला नव्हतं बोलवायला पाहिजे होतं. तिला बोलवून मी खूप मोठी चुकी केली. अहो हे असंच काम करायची लोकांना नंतर ब्लॅकमेल करून काढायचं पैसे अशी करायची उदळ मादळ. त्याला काय हो असल्यानं बरं आहे ना. असल्यानं खरं तर ईडी पाठवली पाहिजे म्हणजे शहाणी होत्याली. त्याशिवाय लोक शहाणी होणार नाही. बरोबर आहे. असं आहे. आपली ती जशी बोलली ना माझ्या भावाबद्दल बायकोबद्दल माझी आता ती मस्तकातच बसली आहे. तिचा काय संबंध नव्हता. ह्याचा अर्थ साफ दिसतो की ती जळती आमच्यावर आणि आमच्या प्रगतीवर. आणि दुनियाला दाखवते मी गरीब बाबला नारी आहे. नका टेन्शन घेऊ तुम्ही पण येऊ आम्ही लवकरच आणि काही कसं बघूया. या तुम्ही कारण तुम्ही आला ना तर सांगू दादा तुम्ही आला ना मी
रुमाना मॅमचा ह्यांचा मेकअप केला ना मी, त्यानंतर लोकांना कळेल की बाबा माझ्या मेकअपचे प्रोडक्ट खराब नाहीयेत आणि माझं पार्लर पण खराब नाहीये. आणि मी कुठेही तिला बोलून चुकीची नाही वागलेली, कारण मी सगळं व्यवस्थित आपल्या बहिणीसारखं तिला बोलवलं, इकडे हे केलं, हिने असलं दाखवलं मागं जाऊन. तुम्ही नक्की या दादा, मी नक्की वेट करेल तुमचं, तुम्ही नक्की. नाही मी लवकरच येईल. मला आता जरा बघू द्या आता हे जरा 4 दिवस. मला जर तर कसं माहितीये का, मला हे असं टेन्शन आलं की मला एक तर आहे लो बीपीचा त्रास. नाही दादा, आता ह्या तो जे व्हिडिओ ज्यावेळेस रुमनाला दिसेल, आमच्या भावाला दिसेल, आई वडिला, आमच्या घरात सांगा बरं किती आता डिप्रेशनचा माहोल होणार आहे. म्हणजे आम्ही सुखी आहे, गप खातोय पितोय, तिचं नाव कशात घेत नाही, तर म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे तंग वातावरण तर राहणार नाही ह्या बाईमुळं. हिला काय ही मोकाटच आहे, हिला आई बरोबर हिचं घरात पटत नाही म्हणून ही बाहेर जाते. असं आहे ना. आणि मी कोरोनात हे असं केलं, मी तसं केलं. मी काय म्हणते दादा, लोकांना का दिसत नाही बघा की. आता ती काय म्हणली होती व्हिडिओ इथं ज्यावेळेस आलती, व्हिडिओ बनवला, लास्टला काय म्हटली, मी तिला साडी दिली तिच्या मम्मीला गिफ्ट, माझ्या आईसारखी म्हणून, आपलं तिच्या हातात साडी दिली, म्हणलं मम्मीला नक्की दे. व्हिडिओ मध्ये बोलली ती लास्टला की मी घरी गेली ना दुसऱ्या मम्मीकडे, मग मम्मीला मी साडी नेसून व्हिडिओ नक्की बनवून तुम्हाला दाखवील. आता लोकांना दिसत नाही की तिने काय केलं. माझ्या इथे आली ती प्रमोशनसाठी, आणली माझ्यासाठी, तिने काय केलं ही का लोकांना दिसत नाही. लोक नुसते आपलं नाही काय माहितीये का, तिला तिच्याच सारखी लोक हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. तिच्याच सारखी लोक मी बोलतोय की ज्यांच्या जागी तो पण तिकडे कोणतरी सुलेमान असेल, असलेच तिला फक्त सपोर्ट करते ती, बाकी चांगलं कोणीही सपोर्ट करत नाही. अहो ती कुठे पाठीमागून ती कुठे काय माझी बदनामी करत होती, तर मला लगेच असा फोन आला की दादा ती माझी शेजारीच आहे, तुझ्याबद्दल ती बोलते असं जोर जोरात. तिला जोर जोर बोलायचं आणि ते हे असले कार्यक्रम तिला भरपूर जमतात त्या व्यक्तीला. असं आहे. अहो एवढं ती महाराष्ट्र ज्या व्यक्तीला एवढं मानतो हे करतो, त्या व्यक्तीला ती सोडणं झाली तर आम्ही कोण आहे हो. नाही तिचं एका दिवशी मी स्फोट उडून दिला ना तर माझं नाव बदलणार आहे बघा. तिचं लय आता झालं, ओव्हर केलं आता हिनं. ओव्हर म्हणजे आउटअपच केलं. म्हणजे मीच नाही, माझ्या जागी जर दुसरं जर कोण जर पोरग असतं ना, ती व्हिडिओ बघितला असता, गेला असता, कान पाडली असती आणि मग तुम्हाला फोन केला असता की आता मी कान पडून आलो तिला. मी कसं सण करतोय, माझ्या मी लाईफ मध्ये खुश आहे तर ही अशी डिस्टर्ब करते मला ही बाई. म्हणजे आज मला सांगा, आज जर तुम्ही मला सांगितलंच नसतं तर काय झालं असतं. तुम्ही मी कुठला व्हिडिओ टाकला असता, तुम्ही पण मला कमेंट करायला सुरुवात केला असता ना, अरे तू गप्प आहे, तू काय बोलतीस, तुझ्या बायकोला तुला त्रास दिलायस. बरोबर आहे. मग ह्याच गोष्टी होत आहेत माझ्याबरोबर. मला ज्या काही 2-4 कमेंट येतात फक्त वाईट, तू तुझ्या बायकोला एवढे चांगली बायको सोडली, असं झालं तसं झालं. अरे माझी बायको मी कधी सोडली, आधी माझ्या बायकोनं तिच्या प्रियकरासाठी तिनं मला सोडलं. ज्यावेळेस मला कळलं की हिचं त्याच प्रियकरावर अजून चालू आहे, तेव्हा मग मी तिला सोडली. मी काही डायरेक्ट तिला सोडायला मी काय मूर्ख आहे. हा ती मस्त त्रास द्यायची, मस्त दमवायची, आम्हाला नको नको केलं पण शेवटी दाखलेली मग 6 लाखाची. बरोबर. आणि हे माझ्या भावना कुणाला कळतात माहितीये का, जो कोर्टात फेलपाटे मारतो ना आता पोरगा पुढगे भरण्यासाठी, आणि ज्याच्यावर नानाचे खोटे आरोप लावलेत, हुंडाबळीचे, कौटुंबिक अत्याचाराचे, त्यालाच फक्त माझ्या भावना मनापासून कळतात. आणि त्याच्या आईला आणि त्या पोराच्या बहिणीला ते त्रास काय असतो. ह्यांना काय आहे हो, ह्यांना जी हे ह्यांच्यासारखी जे असतात ना, नवऱ्याला मुद्दाम बदनामी करायची, कॉपी पेस्ट मारायचा अर्जवर की नवरा जाळून मारत होता, नवरा मला चपलीनं मारत होता, नवरा मला 8 दिवस उपाशी ठेवायचा, मला असं करायचा, मला तसं करायचा, मला 10 लाख रुपये मागतोय, आई बापाकडनं पैसे आण म्हणतोय, 2 व्हीलरला पैसे आण म्हणतोय, बुलेट घ्यायला पैसे आण. त्यांना ह्या भावना नाही कळत. बरोबर आहे. अरे काय होते, पुरुषाचं कुठं चालत नाही हो. मी मग हिचे सगळे प्रूफ घेऊन मी पोलीस स्टेशनला जरी गेलो का नाही, आम्ही तक्रार घेऊ शकत नाही ना, महिलेच्या विरोधात आम्ही तक्रार घेत नाही. मग ती तक्रार कधी घेणार, ज्यावेळेस मी काहीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेणार, तिच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवणार, मग माझे आई वडील जाणार, तेव्हा मग तिचा मग मोक्ष लागणार. तोपर्यंत ही खुल्ली आणि तिला पण तेच पाहिजे. ह्यो बाबा कधी जातो या म्हणजे मी पुन्हा एखाद्याची बस्ती उठवायला मोकळी. अरे किती जणांचं आयुष्य खराब करणार.
असं आहे ना. बरोबर आहे. स्वतः कॅरेक्टरलेसन दुसऱ्याला हे करणार. तिला तीच बोलणार आहे मी की एवढे सगळे जे आहेत ना हे पुरावे जरा ही कर म्हणणार. पुरावे सगळे आता दाखव माझ्या बायकोनं कधी कधी आणि कोणाबरोबर. अगं म्हणावं माझी बायको 3 क्षेत्रामध्ये इंजिनियर आहे. हॅलो. हा हॅलो. म्हटलं माझी बायको 3 क्षेत्रामध्ये इंजिनियर आहे. आवाज येतोय का? दादा आवाज कट होतोय तुमचा. येतोय का आवाज? हा तेच म्हणलं आज ती जी माझ्या बायकोची मापा काढते तिनं असं केलं आणि तिनं तसं केलं. आज माझी बायको 3 क्षेत्रामध्ये इंजिनियर आहे. ती काही अशीच इंजिनियर झाली का? पहिल्यापासून जी वर्गामध्ये टॉपर होती असंच ती काही अपेअर करून ती झाली का? हा बरोबर आहे. जाऊ दे तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी बघतो हे करायचंय ते. चालेल नका तुम्ही पण टेन्शन घेऊ. मी तुम्हाला सॉरी बरं का. म्हणजे मला हे मी नव्हती पाठवणार पण असं वाटलं की बाबा हे खूप चुकीचं बोलते त्यामुळे तुम्हाला मला हे पाठवावं. असं बरं झालं तुम्ही पाठवलं. शेवटी ह्या बघा कसं आहे पापाचा घडा कधी ना कधी भरतोच ना. हो ना दादा. आमच्या दोघांचं बोलणं म्हणजे माझं हुमेराचं बोलणं झालं होतं या गोष्टीवर. माझी पण हिंमत नाही झाली नाही का तुम्हाला सांगायची. बरोबर आहे. हो ते काय झालं ती आता पार्लरची बदनामी करायला चालू केली. म्हटलं मग दादाबद्दल तर पार्लरची बदनामी साईडला पण तुमच्याबद्दल तर खूपच खराब बोलली. तेच ना ते. आज ती व्यक्ती जर गाडीत बसल्यापासून माझी जर गिबत गात असेल तर मग त्याला काही अर्थच नाहीये ना. शिरवळपर्यंत ती दादा गाडी चालू झाल्यापासून शिरवळपर्यंत तीच चाललं होतं. मग बघा बरं म्हणजे कोण कोणाला विसरलं नाही. मी तिला विसरलं नाही का ती मला विसरलं नाही. आता मला सांगा आलीचा माझ्या किती दिवस झाला तर कॉन्टॅक्ट मध्ये माझे रिलेटिव्ह. एका नात्यानं मी तिचा मामा लागतो तर एका नात्यानं भाऊ लागतो. मला आलीजानं सांगावं की मी किती वेळा तिचा विषय तिच्याबरोबर काढला. कधीच नाही दादा. म्हणजे कोण कोणाला विसरलं नाही. आणि ही बाई काय म्हणे मी हिला लई त्रास दिला. मी उपाशी ठेवायचो 8-8 दिवस मी जेवायला यायचो नाही. अगं माझ्याकडे होती तेव्हा तुझी तब्येत जवळजवळ तुझी ना 58 ते 60 किलो होती. उपाशी ठेवून तुझी झाली होय तब्येत अशी. हा अगं बोटाची कधी नेल पॉलिश निघाली नाही तुझ्या. हा आणि बोलणाऱ्या तिच्यासारख्याच जे काही महिला आहेत तिच्याच सारख्या त्या काय बोलतात की तुला लय काम करायला लावायचा आता दुसरीला काम करायला लावत नाही. असं होत नाही. अरे माझ्या तिला काम करायला तिनं कधी बघितलंच नाही ना. तिला कधी असलं माहितच नव्हतं ना. असं आहे ना. आणि तिला काम करायची काय जरूरत आहे. तिची आज इन्कम अशी की दर महिन्याला iPhone 40 घेऊ शकते एवढी तिला पगार आहे. ती कामाला ती आणखीन 4 जणांची चुली त्याला अशी ती कामगार लावल ना माझ्या शेतात की चला आपलं पण घर चूल पेटणार आहे त्याची पण चूल पेटल. असं आहे ना. तिला कामी लावू शेतात तरी सुद्धा ती प्रयत्न करती. खुरपं घेऊन जायचं खुरपायचं ही करायचं ती करायचं. असं आहे ना. त्या व्हिडिओ मध्ये दिसून येतं सगळ्यांना कळतं की वहिनी काय काय करते ना. न येत असताना त्या गोष्टी ती करण्याचा प्रयत्न करते. ते खूप छान वाटतं. तर तिला फेक आयडी काढून डिमोटिवेट करायचं. ती जाडीच आहे ती काळीच आहे तिचं दातच पुढं आहे ती बुटकीच आहे. अरे तुम्हाला काय करायचंय. ती कोण नाही बाहेरचं करत. ह्याच बाईला फेक आयडिया काढायचा धंदा या. ह्याच बाईला मेन आहे आणि ती तिच्या बरोबर आली ती बाई. असं आहे. अहो बघितलं तुम्ही आता जिनं तिला सपोर्ट केलं त्या प्रियाताईनं तिला सुद्धा ती काय कसं कुलती ती मागणं बघा. आता बघा ज्यावेळेस आता मी तुम्हाला हे बघा मला कसं आहे मला लपून छपून मला काही करायचं नाही ना. मी कधी केलं नाही. मी आता सुद्धा रेकॉर्डिंग तुमचं कॉल रेकॉर्डिंग करून मी हे व्हायरल करणार आहे. काय होईल ते होईल. मी आता ते बघा लपाछुपीत करत नाही खेळ. कारण ती अशाच आता तुमची पण केली बरीचशी. अशाच जिथं जाईल ना ती पार्लर मध्ये ज्यांनी तिला इन्व्हाइट केलं ना तिथं पण तीच करणार. माझ्या भावाचं लग्न व्हायचंय अजून. म्हणजे ही नको तिथं ही अशी घाण करणार. उद्याच्याला माझ्या भावाचं लग्न करताना तिची जी नवीन बायको येणार ती काय बोलणार हे दीर भाऊजांचं असंच आहे. म्हणजे किती नीच आहे ही बाई. स्वतःला म्हणावं असं कोण विचारणं झाले. मला एक सांगा मुलगा कितीही फेमस असू द्या त्याचं लग्न होतं. पण ज्यावेळेस ही असली थर्ड क्लास ही बाई ज्यावेळेस फेमस होती ना तेव्हा तिच्यावर कोण कुत्र लग्न करायला विचारत नाही. ही घडणाऱ्या गोष्टी. आज मला किती असे प्रपोजल आले लग्नाच्या नंतर
जसं मी 68 मुली मी रिजेक्ट केल्या त्यावेळेस 69वी केली. मग मला काही 68 मुलीमध्ये मला काही दिसलं नाही का ते जे मला हवं ते. असं ना ती हिच्या आज ती स्वतःची फिगर जोडल हिच्याबरोबर, स्वतःचा चेहरा जोडल तिच्याबरोबर, स्वतःचं कॅरेक्टर जोडल माझ्या बायको बरोबर. असं अरे मी माझ्या पद्धतीने मी ऍक्शन घेणार आहे. मला आता काय होते मला लय मानसिक त्रास झालाय. नका दादा टेन्शन घेऊ, जाऊ द्या. हा खरंच कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे. लिमिट असतो. मी त्यांचं कधी पण नाव काढत नाही. ह्यांची बदनामी करतेली माझी करतेली आणखीन 10 जणांची करते. झाला त्याचा 1000 तरी कळेल की आमचं पण करत असेल. करतच असेल ना दादा. मला आत्ता कळालं दादा, मला माहितच नव्हतं. मला आत्ता कळालं की माझी बदनामी करते. अजून किती लोकांपर्यंत केली असेल, किती लोकांपर्यंत आता एक कळालं म्हणून तुमचं मला माझं तुम्हाला कळालं म्हणून. हो कळालं म्हणून. तर काय आपल्याला कळतं हिनं मागणं काय काय शेण खाती ती आधीपासूनच सवय लागली ना त्या व्यक्तीला शेण खायची. बरोबर आहे. असं आहे ना त्याच्यामुळे. म्हणून दादा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही नक्की या. हो नाही नका टेन्शन घेऊ. नक्की आणि प्लीज नक्कीच या. कारण तुम्ही आला ना लोकांना कळेल की बाबा हे पार्लर पण चुकीचं नाहीये. हो नाही तर का मला कोणती जरी ऍडव्हर्टाईज आली काय झालं तरी मी स्वतः आधी त्याची पडताळणी करतो की ते जसं मी अलिजाला बोललो की हे बघ माझ्या कानावर त्यांच्याबद्दल असं आलेलं आहे ते बघूया. पण ऍक्च्युली आता ज्यावेळेस मी समोर तिथं येईल त्यावेळेस लोकांचं जे काय आहे ते तिथल्या तिथं सॉल्व्ह होणार आहे सर्व प्रॉब्लेम की बाबा नाही ही व्यक्ती चांगली आहे. हो ना दादा मला माहिती आहे ना हुमेराचं पार्लर कसं आहे म्हणून तर मी लगेच तिला घेतलं ना कॉन्फरन्सवर की बोल आता तू. अहो म्हणजे आज तुम्ही एवढं सगळं केलं त्या प्रियाताईनं एवढं सगळं केलं मी एवढं सगळं केलं तर ही त्या प्रियाताईची नाही झाली तुमची नाही झाली माझी नाही झाली ती दुनियेची काय होणार. ही फक्त पैशासाठी प्रिय व्यक्ती आहे. तुम्ही पैसा टाकून तमाशा देखा असली ती व्यक्ती आहे. पैशासाठी ती काहीही करणार. बरोबर आहे. पैशासाठी ती काही व्यक्ती करणार कारण मला लय अनुभव आलाय. बोलताना बोलत होती ती बोलली का तुम्हाला माझे 3.5 लाख रुपये इथनं जाताना घेऊन गेली ती बोलली. एवढं जी डांगडिंगी करतीया ही जी नाटकं जी दाखवते अहो ती व्यक्ती बोलतीय. हो माझ्या इथून शेळ्या गेल्याच्या नंतर जे माझ्या ड्रॉवर मध्ये पैसे ठेवले तो 3.5 लाख रुपये घेऊन गेली ती बाई. आज मला सांगा स्कूटी घेतीया मोबाईल घेतीया गाडी 13 लाखाची बुक करतीया इकडे डांगडिंग करतीया. आम्ही तिची केस सुद्धा टाकलेली पण ती काय झालं मला घटस्फोट दिल्यामुळे ना ती तिचं मिटलं तिथंच. आम्ही म्हणलं जाऊ दे एवढं सगळं आपले एवढे पैसे जाते कुठं 3.5 लाखाला विचारायचंय. तिला ती पण पुरलं नाही ती. अवघडी बाबा दादा खरं म्हणजे ती सगळ्यांना पैशातच मुलती जिला ज्या व्यक्तीला जे अनुभव आला ना तिचा की पैशासाठी. आता तुम्हाला सांगा तुम्ही मला सांगा तिनं तुम्हाला सुद्धा बरोबर कसं चक्रव्यूहात आणलं पैशाच्या. बघा की दादा कसं आणलं. आज त्या मोहिनी हजारे ताईंचं सुद्धा तिनं ते जे स्पीच दिलं की त्यांचं मेकअप असं करू नका त्यांचं कसं करू नका त्यांना कोण बघणार आहे. तुझ्या आधी त्या फेमस आहे त्यांना कसं दिसेल. हो त्यांना म्हणजे बोलवायचं तर बोला पण त्यांच्यावर कसं दिसेल ना म्हणजे लोकांना पण ते आवडायला पाहिजे ना असं बोलत. हो बरोबर आहे ना बरोबर आहे ना. अगं म्हणा तिच्या चेहऱ्यापेक्षा तर त्या बाकीच्या चेहऱ्यांना काय करायचं दादा घेऊन चेहरा आणि फिगर ह्याला घेऊन काय करायचं. माणुसकी पाहिजे ना ह्या बाईला. माणुसकी पाहिजे. तिने माणुसकी घालून ठेवली. माझ्याकडे आली बहीण म्हणून मला बोलली इथं येऊन. तिला बहीण भावाची नातलंच उडती. असली बहीणच नको मला. बाईला मी इथं बोलवलं तिच्यासाठी एवढं केलं या असल्या बाईच नको मला. आणि खरंच लोकांना हे कळायला पाहिजे बोलवायच्या आधी. नाही त्यांना आता काय ते लोकांना जेव्हा अनुभव येईल ना त्यावेळेस कळेल. हो असं आहे. लगेच ब्लॅकमेल करायला मग चालू तिच्या नादी का लागणार नाहीत लोक. हिला आणखीन काय बोलावं हिनं आणखीन काय मग आपलं सोशल मीडियावर टाकलं तर मग आपल्याला बदनाम उगाच ही बाई करायची. कारण की तुम्हाला बदनाम केलं तर तिलाच पैसे मिळणार नाही तुमकडनं. डायरेक्ट एका व्हिडिओ मध्ये पण बोलली तिच्या ब्लॉग मध्ये मला काय केलं तर मलाच पैसे मिळते ती. बरोबर का नाही. अहो एक पब्लिक काय आहे जी ज्यांना जे बाबा खरंच माझ्या मनापासूनची लोक आहेत ना ते मला लगेच पाठवतात तेवढा शॉट. दादा बघ इथं ही बोलते कशी ती बघ कशी बोलते असं आहे. त्यामुळे अवघडे बाबा दादा सगळं ना. माझ्या भावानं आणि बहिणीनं बघितलं तुम्ही
म्हणजे मी त्या व्यक्तीच्या कधी मी दखल घेणं झालोय, मी तिचं कधी काही नाव काढत नाही, पण माझ्या प्रकारची माझ्यासाठी माझी कशी बदनामी करते या. म्हणजे एक लिमिट असतो एखाद्याचा. आता झालंय गेलंय ना, तू तुझ्या मार्गानं मोकळी या, मी माझ्या मार्गानं मोकळी या. ती जी निळी साडी घातली जी काही शमशाद म्हणून जी काही बाई, आज बघा जसं स्वभाव तशी मैत्री असती. ती त्या व्यक्ती सुद्धा बाई कोणत्या क्वालिटीची आहे काय आहे हे मी कधी बोललो? ती कोण माझी मापा काढणारी? ती जी बोलते की त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं ही केलं, त्यानं ती केलं, तर तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं. आता काही अजून सुद्धा त्या व्यक्तीच्या अशा अंधभक्त आहेत आणि तिला सपोर्ट करणाऱ्या अशा पण आहेत जे तिच्या स्वभावाचे, की ती बोलणार नाही तो तुझ्यावर जळतोय, तो असं करतोय, तो हिमतीवर राहा. अरे काय तसल्याला उभं राहायला करणार आहे स्वतःच्या पायावर, जी दुसऱ्याला बदनाम करून पुढे जाते या. मी कधी नाव घेतलं का मी कोणत्या विषयामध्ये मी काय बोललो? मग हा मला त्रास का द्यायचा? म्हणजे आतापर्यंत मला बदनाम कर झालं, म्हणजे आता माझ्या भावाला बदनाम करायचं, माझ्या बायकोला बदनाम करायचं, माझ्या बहिणीचं आणखीन काय काय काढायचं? काय पडलं याच्यामध्ये? हा, मी तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये कधी मी पडलो का? म्हणजे माझं मित्रांनो माझं काम कसं आहे, मी सारखं तिथंच सोनारसारखं मारत मी बसत नाही. माझं कसं आहे की एक ती बोलतात ना, एक म्हण आहे बघा की सो सुनार की और एक लोहार की. मी येतो ते मी पुरावेनिश येतो आणि मी अजून सुद्धा त्या व्यक्तीला मी ओपन चॅलेंज देतोय. तू हे असं मागणं बोलण्यापेक्षा ना तू समोर येऊ नाही ना, तू पाहिजे तर तुला माझी समोर यायची हिंमत नाही ना, तुझ्या आईला वडिलांना तुम्ही तिघांनी ना इंस्टाग्रामला आलं ये नाहीतर युट्यूबला आलं, माझी कधी पण तयारी आहे, माझा नंबर पण तुझ्याकडे आहे, तर तू कधी पण ये, मी वाट बघतो. तू किती खोटं बोल, मी फक्त पुराव्याविषयी बोलणार. तू खोटं बोलली मी पुरावा दाखवणार, तू खोटं बोलली मी पुरावा दाखवणार. पण हे का लावलंय? मी माझ्या संसारात सुखी आहे ना. काय हे असं मला मेंटली हॅरेसमेंट करायचं, मला डिप्रेशनमध्ये टाकायचं, हे असे माझी आपा उठवायचे, माझी तुझ्याबद्दलचे माझ्याजवळ भरपूर आलेत असे पुरावे. पण हा एक लाईव्हच व्हिडिओ पुरावा होता. कारण कसं आहे, माणसाला पुढचीत ना तुझ्यासारखीच तुझ्या स्वभावाचीच ते बोलणारच नाही, ही काही फेक आहे, हे असं आहे तसं आहे. अरे तुझे असे पुरावे आहेत ना की तुला अख्खी महाराष्ट्राची जनता तुला येऊन आहे ना चपलीने ठोकल. एवढे माझ्याजवळ तुझे प्रूफ आहेत आणि एवढ्या थोर पुरुषांबद्दल तू त्यांचा अपमान केलेला आहे. आता ते मोहिनी हजारे असू दे, त्या ताईने तुझं काय बिघडलेलं? ती ताई विदर्भातली, तू इकडची. हा काय तर त्यांच्याबद्दल तू काय बोलतीय? तर त्यांना मेकअप सूट होणार आहे का? त्यांना लोक बघणार आहे का? अगं मोहिनी हजारे गुगलवर नाव सर्च कर, तुझ्या लक्षात येईल की मोहिनी हजारे कोण आहेत काय. ते त्यांच्या क्षेत्रात ते फेमस आहे, त्यांचं काय असेल चालू, त्यांनी तुझं कधी नाव काढलं का? हा, तर त्यांचं पण तू अशी बदनामी करते. म्हणजे तुझं असं मॅटर आहे की माझ्या पुढं कोण गेला नाही पाहिजे, म्हणून तुझी ही आत्ताची दशा आहे. ही जी तुझी आत्ताची दशा आहे, मग तुला वाटतं की माझं मी काम करते ती काढत्यात, मग माझी आई खुरपाई जाते ती काढत्यात, माझा बाप डायव्हर आहे ती काढते ती. साहजिकच आहे. तू जर दुसऱ्याच्या जर थाळीतलं जर खाल्लं नाहीस तर तुझा हात कोण पकडणारच नाहीये ना. तू जर आजचा विषय, आज जर तू जर माझ्याबद्दल जर बोलली नसती, मी कशाला लाईव्हला आला असतो, मी सुद्धा कशाला तुझ्याबद्दल समाजाला मी पुरावे दिले असते. तू इतिया तोंडाला इलती बोलतीय, माझी बदनामी करतीय, म्हणजे मला 4 कमेंट येतातच उद्या. तू तुझ्या बायकोला असं केलं होतंस, तू तसं केलं होतं, तू अमुक केलं होतं, तू तमुक केलं होतं. पण माझी जेव्हा माहिती ना तू काय केलंयस ती आमच्यासोबत, आणि तुझ्या पर्सनॅलिटीवरून तुला ओळखणाऱ्या जे काही माझ्या बहिणीत ना, माझे भाऊ आहेत ना, ते तुझ्या पर्सनॅलिटीवरूनच ओळखतात तू किती खतरनाक बाई आहे ती. म्हणजे एवढं सगळं होणार. तुझे जे काही स्पीच आता ऐकले, ज्या बाई जवळ टिंब असते ती बाई कधी उपाशी मरत नाही. काय ही ज्या बाईजवळ टिंब असतं ती बाई कधी उपाशी मरत नाही. म्हणजे काय तुला असं वाटतं का तुझ्यासारख्याच सगळ्या बायका ह्या अशाच पैसा कमवून 10-10 लाखाची 20-20 लाखाची गाडी घेणार आहेत आणि मोबाईल घेणार आहेत किंवा आणखीन XYZ बंगले घेणार आहेत? हा, आपली जेवढी कुवत आहे तेवढंच माणसाने बोलावं ना. काही असं तुझ्यामुळे सर्व जे काही बाई जातीला कलंक जी लावलाय ना, ही तू लावलाय की ज्या बाईजवळ टिंब असतं ती बाई कधी उपाशी मरत नाही. म्हणजे सर्व बायका काय तुझ्यासारखं असलं करतात का? जरा थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आणि त्या बायका नसून त्या माझ्या बहिणीत, आणि बोलताना आहे ना बहिणींच्या बद्दल जरा नीट बोलायचं माझ्या तरी. मी हे तुला सांगतोय. आज तू मोठ्या पुरुषांना, तू मोठ्या थोर पुरुषांना तू सोडून झाली तर आम्ही तर तुझ्या पायाची धूळ पण नाही. ही कंडिशन आहे तुझ्या समोर. ते काढू तो ब्रह्मास्त्र बाहेर काढू मी? हा, तू जेवढं जे त्या गोष्टीवर मिरवते, मी तुझं कधी नाव कधी घेतलेलं का कोणत्याही गोष्टीमध्ये? तर नव्हतं मी घेतलं. हा, तू माझं नाव न घेऊन तू व्हिडिओ बनवते. पाठीमागे एवढा स्टंट झाला होता, तुला एवढे माझे वकिलांची तुला नोटीस येत आहेत का? तू घेत नाही?
हा का घेत नाही तू? म्हणजे तुला कळतंय ना आत काय तू गुन्हा उधळले तीच आहे तुला ते आलेलं, पण तू एकदा घेणार नाही, दोनदा घेणार नाही, तिसऱ्यांदा मी तुला हेलपाटा मारायला लावणार ना, मग माझं नाव बदलणार मी. तुला नाही मी बारामतीपासून सातारापर्यंत तुला हेलपाटा मारायला लावलं ना तर माझं नाव बदलणार मी. तुझं आता ओव्हर झालं. आणि ती जी तुझ्या जोडीची जी आहे ना तिला पण माझा निरोप सांगल्यानंतर ती सुद्धा आता व्हिडिओ बघत असेल. का आम्ही फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुमच्या घरी आलतो, ज्यावेळेस हिचं जे प्रकरण आम्हाला सापडलेलं, हिचा प्रियकर तुमच्याच घराच्या बाजूला राहतोय, तरी नाही आम्ही तुम्हाला, मी त्या व्यक्तीला फोटो दाखवतोय, अहो हो काय हिचा प्रियकर, नाही नाही आम्हाला नका दाखवा, आम्हाला सगळं माहिती आहे. ही बाय मेन चालू आहे, तिची जी आहे ना निळी साडीवाली ती मेन चालू आहे, तिनं हे सर्व प्रकरण केलं. कारण ह्यांना हे अशा गोष्टी ह्यांना करायचं होतं ना, स्वतःच्या घरात जरा डोकून बघावं. आपल्या घरात साधं एखादा चांगला माणूस आला तर त्याला पाणी प्यायला तुम्ही त्या शेण टाकून देता या, हे असल्या कंडिशन. हा ते आधी आपल्या घरात काही ते बघावं ना, का दुसऱ्याचं काढायचं. स्वतःच्या दिराला ही बाई कधी विचारणं झाली, निळी साडी घातलेली बाई, हा का जावाला विचारणं झाली या. आणि माझ्या बायकोचं माझ्या भावाचं काही ढिंडोडी उचलती या, ते तिच्या अंगावर ती तिच्या अंगावर सारखं पडते व्हिडिओ काढताना. अगं तिचं ती बघून घेताल ना, मी आहे ना त्याला खंबीर, तू कोण वापा काढणार. आणि ही बोलते की पब्लिकला सगळं दिसतंय त्यांचं काही, पण पब्लिक भीती ह्याला बायला. काय भेटणार आहे पब्लिक कोणालाच भेट नसती. ही सोशल मीडिया आहे, कोणीही कोणाबद्दल बोलतंय. आता इथं सर्वांना बोलायचा अधिकार ही सोशल मीडियामुळे आता जो तो एकामेकाबद्दल तो बोलतोय. आणि माझं जरी काही चुकत असेल तरी तुम्ही बोला. मस्त तुम्ही बोलताय दादा तू हिच्यात लक्ष देऊ नको, दादा तू कशाला लक्ष देतोय. मी नाही देत लक्ष, ही लक्ष द्यायला मला मजबूर करते या. मी तुम्ही बघितलं मी तिचं नाव कधी काढलं होतं का? तुम्ही माझे ब्लॉग बघताय, आता मी शेतीचं नवीन चॅनल काढलंय, मी संसारात माझ्या कामात मी बिझी या, मला टाइम पण मिळत नाही. पण ह्या व्यक्तीला माझं खाल्ल्याशिवाय हिला न्यूट्रिशन भेटतच नाहीत, हिला जीवनसत्व भेटतच नाहीत, आणि त्या जीवनसत्वावर ही जगती या. असं या कोणाची येऊ जगती. बोलणारे मस्त बोलतायत की मी त्याच्यामुळे फेमस आहे, कोण नाही. ज्याला ह्याची खरी परिस्थिती माहिती आहे ना त्यालाच माहित असतं की कोण कोणामुळे फेमस आहे. तर माझ्या भावानं आणि बहिणीनं तुम्ही आता काय हितलं पुढलं तर तुम्ही बघायचंय प्रकरण हे काय आहे ते माझं. कारण काय झालेलं आहे, ह्या व्यक्तीनं ना ओव्हर आता केलेलं आहे, आउट ऑफ लिमिट केलेलं आहे. आणि एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये ती जी बोलती ना, हे कोणाच्याच मेंटॅलिटीला ते सण होणार नाही. म्हणजे आज ती मलाच नाही, ती प्रत्येक त्या दीर आणि भाऊजाईच्या नात्याला ही काळीमा फासती या. म्हणजे जर एखादी भाऊजाई जर आपल्या दिराला जर भाऊ मानत असेल तर ही त्याला बोलते की नाही तेच त्यांचा अपेरच आहे. का तर ह्यांनी असले धंदे केलेत ना, ह्यांच्या माइंडमध्ये तेच, ह्यांच्या डोक्यात तेच राहणार की जर दीर आणि भाऊजाई असेल किंवा कोणी असेल तर ते अपेरच. पण तुम्ही काय काय गुन्हे उधळले ती तुझ्या वडिलांना आण माझ्या समोर, मी पुरावे दाखवतो ना. एवढं आज मी 10 किलोचं वजन घेऊन जी फिरत होतो कोर्टात, मला काही येड लागलंय म्हणून मी फिरत होतो का? हा का तू घटस्फोट घेतला? तुझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून तू घटस्फोट घेतला का? पब्लिकला जी तू बोलती या की आम्ही 30,000 रुपये काढले, ती आम्ही अजून 30,000 रुपये अजून फिरतो या. बघा ती काय बोलती या, आम्ही अजून 30,000 रुपये फिरतो या. आणि 13 ऑगस्ट रोजी तर हीच व्यक्ती म्हणती मी 13 लाखाची गाडी बुक केली या. आता माझी दिवाळीलेली गाडी, मी 13 लाखाची गाडी बुक केली या. आणि आता 5 दिवसाच्या पाठीमागे ह्याच व्यक्तीने व्हिडिओ टाकला या की आम्ही अजून 30,000 रुपये फिरतो या. तू काय लावल्या चाळ? पब्लिक म्हणजे तुला काही सहानुभूती मिळवून पैसा गोळा करायचा आणि असले धंदे करायचे मला बदनाम करून, हे तू ठरवलंय का? थोडंसं सुधर. आज तू पायावर पुढं जा, तुझ्या हिमतीवर पुढं जा. ही असलं ही करून हे मोहिनी हजारे ताई त्यांना नावं ठेवून, त्या आई महालक्ष्मी ताई त्यांना नावं ठेवून, त्या श्रद्धा पार्लरवाले त्यांना नावं ठेवून, त्या हुमेरा पार्लरवाले त्यांना नावं ठेवून, त्या आलिजा आहे त्यांना नावं ठेवून, मला नावं ठेवून, माझ्या बायकोला नावं ठेवून, माझ्या आईला नावं ठेवून, माझ्या बहिणीला नावं ठेवून तू का पुढे जाणार? काय गरजच नाही ना पुढे जायचं. आपल्या पायावर आपण स्वतःने पुढं जावं, असं कोणाच्या याच्यावर पण पुढं जाऊ नाही. म्हणून मित्रांनो आता इथनं पुढचं काय असेल ते तुम्हीच बघून घ्या की त्या व्यक्तीला आता किती तुम्हाला मनामध्ये प्रेम आणायचंय, नाहीतर किती. कारण की असे भरपूर गौप्यस्फोट आहेत त्या व्यक्तीच्या माझ्याजवळ जी मी अजून बाहेर काढले नाहीत. जवळजवळ माझ्याजवळ 7 ते 8 पेन ड्राईव्ह माझी जवळ भरून आहेत की त्या व्यक्तीने काय काय कांड केलेत. पण मी शांत आहे. ही जोपर्यंत पावली एक उचलत नाही ना जोपर्यंत ही माझ्या शेपटावर पाय देत नाही ना तोपर्यंत मी हिला चावणार नाही. हिनं माझ्या शेपटावर पाय दिला
मी तुमच्या समोर मी फक्त पुरावे घेऊन येणार. हिने कितीही मोगम बोलू द्या. आता बघूया ह्या व्हिडिओवर पण आणखीन आता ती तुम्हाला आणखीन कसं सहानुभूती गोळा करते या, आणखीन तुम्हाला काय काय आता फिरवून सांगते या. कारण ही ज्या मैत्रिणीच बोलतात ना की आमची मैत्रीण म्हणजे ह्या बोटावचं ह्या बोटाव करायला एक नंबर आहे. कारण मैत्रिणींना आज आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या मित्रांना मैत्रिणींनाच माहीत असतं की ही आपण काय गुणाचं आहे ते. त्या पद्धतीने ही जी सर्व हिस्ट्री माझ्याजवळ आलेली ना, आज ही एवढ्या सुखानं हिला सोडलेलं नाहीये. कारण ही तेवढ्या स्टेपवर गेलेली व्यक्ती आहे. आणि करावी चौकशी, गावात जावं जरा, त्या गावात जर तुमची पाहुणे रावळे असेल तर जरा त्या घराची जरा चौकशी करावी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही जी दुसऱ्याची जी मापं काढते की हिच्या स्वतःच्या खाली किती अंधार आहे ते बघावं. मला व्हिडिओ वाढवायचा नाहीये, पण ह्या व्यक्तीने ना आउट ऑफ मला डिप्रेशनमध्ये टाकलं. त्याच्यामुळं मला आज ही कंडिशन मला करावी लागली. म्हणजे माझ्या भावाचं अजून लग्न व्हायचं आहे. म्हणजे ही जर अशी जर बोवाटा जर उठवायला लागली तर म्हणजे माझ्या भावाचं जे पुढे लग्न होणार आहे म्हणजे ती काय विचार करणार बिचारी. म्हणजे आता हे हिचा प्लॅन चालू आहे. कारण माझं लग्न झालं ना, मग आता माझ्या भावा हिचा डोळा. म्हणून कोणतंही तुझी पाऊल उचल तिनं विचार करून उचल. तुला माहित आहे तू पहिल्यापासनं जिथं माझी बदनामी केली तिथनं मला पुरावे आलेत. आणि त्या पुराव्यामुळे तू फसत गेली आहेस. तर तुझं तू पुढचं बघ. कारण कसं आहे, प्रत्येक वेळेसच मी तुला समजवणे मी हितपर्यंत म्हणजे मी लय आता डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे. मला आता हे सहन होत नाही. आणि तू जर माझी फॅमिली आतापर्यंत माझ्यावर गेली ती गोष्ट वेगळी आहे, पण माझ्या फॅमिलीवर जर तू जर जात असशील तर मात्र मला हे सहन होणार नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो मी इथेच ब्लॉग संपवतो. आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओबद्दल या ब्लॉगबद्दल आता तुम्हाला काय वाटतं बिंदास तुम्ही माझी फुल परवानगी. तुम्ही बिंदास नवीन चॅनल काढले नसेल काढा. आणि काय माझे व्हिडिओ बनवायचे ते बनवा. कोण चुकतंय कोण खरं आहे ना ते तुम्हीच आता दाखवून द्या. चला मित्रांनो मी व्हिडिओ बंद करतो. सर्वांनी काळजी घ्या. बाय.